Praise the Lord, praise the Lord. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. I would like to once again remind you all, परत एकदा मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, this month we are celebrating the 25th church anniversary, या महिन्यामध्ये आपण आपल्या चर्चचा 25वा वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस साजरा करत आहोत. and it also coincides with our yearly seed of the season offering. आणि त्यासोबत आपण दरवर्षी जे ऋतूतील उत्तम बीजाचं दान घेतो ते सुद्धा घेत आहोत. Amen. And दोन्ही so- एकत्र आहे. वर्धापन दिन 25वा आणि ऋतूतील उत्तम बीजाचं दान हे दोन्ही एकत्र आहे. and so very great opportunity that we may give our best to God, तर सगळ्यांसाठी महान संधी आहे की आपल्याला जमेल तेवढं चांगलं आपण देवाला अर्पण करावं. because we have been hearing testimonies how God has been blessing all of us. कारण लोकांच्या जीवनातल्या साक्षी आपण ऐकत आहोत की देव कसं आपल्याला सगळ्यांना त्याद्वारे आशीर्वादित करत आहे. And this year also he is going to bless us increasingly. या वर्षी सुद्धा वाढत्या प्रमाणामध्ये देव आपल्याला आशीर्वादित करणार आहे. So sow your best. तर तुम्हाला जमेल तेवढं उत्तम पेरा. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. We are going to see something new today, काहीतरी नवीन आपण आज बघणार आहोत. and I believe that God is going to bless each one of us. आणि माझा असा विश्वास आहे की देव आपल्याला सगळ्यांना आशीर्वादित करणार आहे. Amen. Because he is a God of blessings. कारण की तो आशीर्वादांचा देव आहे. Amen. आमेन. The most important trees in man's life. ट्रीज माणसाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची झाडे. The most important trees in man's life. माणसाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची झाडे. We'll open our Bibles to Genesis chapter 2, verses 16 and 17. उत्पत्तीचा दुसरा अध्याय 16वा आणि 17वा वचन. यावेळेला सर्वांनी आपलं बायबल उघडा. उत्पत्ती 2, 16 आणि 17. And the Lord God commanded the man, you are free to eat from any tree in the garden, but you must not eat from the tree of the knowledge of good and evil, for when you eat from it, you will surely die. उत्पत्तीचा दुसरा अध्याय 16वा आणि 17वा वचन असं सांगत आहे. तेव्हा यहोवा देवाने मनुष्याला आज्ञा दिली. तो म्हणाला, तू बागेतल्या प्रत्येक झाडाचे फळ खुशाल खात जा, परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील. Praise the Lord. खचित म्हणजे नक्की मरशील. Now today we are going to see आज आपण बघणार आहोत how man is saved, मनुष्याचं तारण कसं झालं. whether he is saved by his good works, मनुष्याचं तारण कसं होतं हे बघणार आहोत. चांगल्या कामांनी सत्कार्याने होतं. what gives man salvation. माणसाला तारण कशातून मिळतं. And for that we need to go to the seed of the book or And- the genesis of the book, आणि त्यासाठी आपण पुस्तकाच्या उत्पत्तीकडे बीजाकडे गेलं पाहिजे, from where everything started. जिथून सगळ्याचा प्रारंभ झालेला आहे. And so here we see these two trees in the Garden of Eden. तर इथे आपण एदेनेच्या बागेमध्ये ही दोन झाडं बघतो. So let us see whether good works saves us तर आपण पाहायचंय की चांगली कामं सत्कार्य आपल्याला तारतायत का, or whether it is something else. का आणि काहीतरी आहे त्यात. Because we have to be sure that we are saved and that we go to heaven. का आपल्याला ही खात्री पण झाली पाहिजे ना की आपलं तारण होऊन आपण स्वर्गात जात आहोत. Otherwise, just coming to church will not save us. नाही तर फक्त चर्चला येऊन आपण तारले जाणार नाहीये बेटा, But knowing the truth will पण save us. सत्य जाणून आपण तारले जाओ. हमारे में ऐसा करते करके हम चर्च जाते थे, उसमें साल्वेशन नहीं होगा. सत्य जाणून तारण होईल. Because the world follows this path of good works for कारण की salvation. जग या सत्कार्याच्या मार्गामागे चालतं काही कारणाने, For salvation. तारणासाठी. So somehow they have this feeling तर काही करून त्यांना ती भावना असते that if we do good works, की आम्ही जर चांगली कामं केली we can be saved. तर आमचं तारण होऊ शकतं. And most of the people of the world believe this concept. आणि जगातली जास्तीत जास्त लोक ह्या संकल्पनेवर विश्वास सुद्धा ठेवतात की चांगली कामं सत्कर्म पुण्याई केल्याने स्वर्ग मिळेल. So everyone is trying to gather good works as much as he can. आणि म्हणून अर्थातच प्रत्येक जण जेवढं जमेल तेवढं सत्कार्य म्हणा, पुण्याई म्हणा, चांगली कामं म्हणा, त्याचा डोंगर स्वतःच्या जीवनात वाढवायच्या प्रयत्नात प्रत्येक जण आहे. That somehow I can be saved. की कसं तरी करून बाबा मेल्यानंतर मला मोक्ष मिळावा, मला स्वर्ग प्राप्ती व्हावी. They are just following the lead of others. तर इतर लोक जे करतात त्या पद्धतीनं फक्त ते करतात. And so we have grown up in this kind of concept. आणि असल्या पद्धतीच्या संकल्पनेमध्येच आपलं संगोपन झालं. आपण मोठेच त्या पद्धतीच्या संकल्पनेत झालोय Without seeing what the truth is. आणि सत्य काय आहे हे न बघता, आपल्याला ते न कळता आपण तसल्या संस्कृतीत त्या संगोपनातच वाढलो. And so we will see what made the world to see this concept. तर आपण हे बघूया की जगाला या संकल्पनेकडे
कशामुळे पाहावं लागलं and why they have accepted this kind of concept. आणि जगानं आज या पद्धतीची संकल्पना का स्वीकारलेली आहे Why maximum of the worldly people believe that good works can give them eternal life. का जास्तीत जास्त जगिक लोकांचा असाच विश्वास आहे की सत्कार्य त्यांना तारण देईल मोक्ष देईल But then, पण मग if an individual he believes in good works, समजा एखादा व्यक्ती चांगल्या कामांवर विश्वास ठेवत आहे that my good works will save me, की माझी चांगली कामं मला तारणार then what are those good works that will suffice? मग ती चांगली कामं अशी काय आहेत की जी आपल्याला मोक्ष देतील How much good works is needed to get me eternal life? आणि किती चांगली कामं केली पाहिजेत अनंत कालचं जीवन मिळवायला मोक्ष मिळवायला 2 4 100 200 किती Supposing if salvation was based on our works, आणि समजा तारण किंवा मोक्ष आपल्या कामांवर आधारभूत असतात then does that mean that I will lose my salvation if I don't have sufficient levels of good works? याचा अर्थ माझा मोक्ष मी गमावणार आहे का जर एवढी सत्कार्य माझ्याकडनं नाही झाली तर मग त्यापायी मी नरकात जाणार का मला मोक्ष किंवा स्वर्गप्राप्ती नाही होणार का How much good works is necessary for me to get eternal life? आणि मला अनंत कालचं जीवन मिळायला किती चांगली कामं केली पाहिजे जसं मी आत्ताच सांगितलं 2 4 6 8 10 100 1000 किती What are the good works? काय ती चांगली कामं नेमकी असतात की जी केल्याने स्वर्ग मिळेल Or is it based on repenting for my sins? का माझ्या पापांचा पश्चाताप करून मला स्वर्गप्राप्ती होईल And should I repent of all my sins? आणि माझ्या सगळ्या पापांचा मी पश्चाताप करायला हवा का What if I don't remember certain sins? मी केलेली काही पाप मला जर नाही आठवली तर Then will I go to hell? मग मी नरकात जाईन का See, that would be impossible. हे अशक्य आहे Because what about some sins that we don't know whether they are sins or not? कारण काही पाप आपल्याकडनं झाल्यानंतर सुद्धा जर आपल्याला माहितीच नसेल की हे केलेलं कर्म पाप आहे तर मग Is it intentional sins or म्हणजे- unintentional sins? म्हणजे also? मुद्दामून केलेल्या पापांचा पश्चाताप करायचा असतो का की नकळत सुद्धा आपल्याकडनं जी काही पाप झाली आहेत त्याचा पश्चाताप करावा लागतो व्हॉट इज इट एक्झॅक्टली which sins should we repent from? मग कुठल्या पापाचा आपण पश्चाताप केला पाहिजे Has God asked us to repent for the sins? देवाने आपल्याला पापांचा पश्चाताप करायला सांगितलंय का To whom should we repent? कुणाकडे जाऊन पश्चाताप करायचा असतो Is it all right to just want to repent? फक्त पश्चाताप मला करायचा आहे एवढं पुरेसं असतं का And so this kind of doctrine leads to more confusion. तर अशा पद्धतीची जी काही शिकवण असते ना ती लोकांना अजून गोंधळात टाकते So let us see how everything started. तर आपण हे बघू की सगळ्याची सुरुवात कशी झाली Then we will come to know what are the needs for us that can give us मग salvation. आपल्याला कळेल की अशा काय गरजा आहेत की ज्यातनं आपल्याला तारण मिळेल We will start with how Satan was found in the Garden of Eden. सैतान कसा एदेनेच्या बागेत सापडला तिथूनच सुरुवात करू चला When God made our first parents, जेव्हा देवाने आपल्या प्रथम पालकांना आदाम हवेला निर्माण केलं this man and this woman, एक पुरुष एक स्त्री केली देवाने निर्माण and Bible says, बायबल म्हणतं this anointed cherub, हा अभिषिक्त करू the angel, देवदूत that is Satan, सैतान who was called Lucifer, ज्याचं नाव तिथे होतं लुसिफर he had rebelled against God. त्याने केलं देवाविरुद्ध बंड And that's how the story of Satan begins. अशी सैतानाची कहाणी सुरू झाली And then he became Satan. मग तो झाला सैतान And so God condemned Satan तर देव सैतानाला दंडाज्ञा करतो and cast him out of the holy mountain. आणि त्याला पवित्र डोंगरावरनं खाली फेकून देतो Although Satan was condemned, आणि जरी सैतानाला दंडाज्ञा झालेली आहे and though he was cast out of the presence of God, आणि जरी देवाच्या सहवासातून त्याला हकलण्यात आलेलं आहे the Bible reveals तरी बायबल आपल्याला असं सांगतं that God does not want to destroy Satan directly. असं प्रकट करतं की देवाला डायरेक्टली थेट सैतानाचा नाश करायचा नव्हता He could if he wanted. देवाची इच्छा झाली असती तर देव सैतानाचा थेट नाश करूही शकला असता He had bound other angels, इतर दूतांना त्याने बांधलेलं होतं those angels which did not keep their first estate. ज्या दूतांनी आपलं प्रथम स्थान ठेवलं नाही Even today they are chained. आज सुद्धा ते साखळ्यांमध्ये बांधलेले आहेत But पण God did not think to chain Satan. देवाने मात्र सैतानाला साखळ्या बांधायचा विचार केला नाही See, there is a reason behind it all. त्याच्या मागे कारण आहे बेटा काही ना काही कारणाने सगळं हे झालंय And that we will speak some other time. आणि ते नंतर कधीतरी मी सांगीन तुम्हाला But the Bible reveals
परंतु बायबल असं प्रगट करतं की that God purposely kept Satan. देवाने मुद्दामून सैतानाला तिथे ठेवलं. Otherwise, why would Satan be allowed to enter the Garden of Eden? नाहीतर सैतानाला कशाला एदेनेच्या बागेमध्ये प्रवेश करायची परवानगी दिली गेली असती? Isn't it? हे की नाही? God would have kept him outside the garden. देवाने त्याला बागेच्या बाहेर ठेवला असता. But he had free access. परंतु त्याला मुक्त ऍक्सेस होता, जिथे पाहिजे तिथे तो जाऊ शकत होता. Amen. आमेन. त्याच्याकडनं ते हिरावून घेतलेलं नव्हतं की तू फ्री आहे बाबा, तुझे जिधर जाना है तू जा. Because God wanted to destroy Satan through man. कारण देवाला सैतानाचा नाश माणसाद्वारे करायचा होता. He wants to defeat Satan through man. देवाची इच्छा की माणसाद्वारे मला सैतानाचा नाश करायचा आहे. मी माणसाला वापरणार आहे त्यात. Why should God destroy such a ordinary creation? देवाने एखाद्या इतक्या साधारणशा निर्मितीला स्वतः हात घालून कशाला नाशाकडे न्यायचं? So although Satan was cast out from God's presence, आणि म्हणून जरी सैतान देवाच्या सहवासातनं हकलण्यात आला, God allowed him to exist all these years. देवाने त्याला इतकी सारी वर्ष आजपर्यंत अस्तित्वात राहू दिलंय. That is his mercy. ही देवाची दया आहे That till today Satan is there. की आजपर्यंत सैतान आहे अस्तित्वात. ही दया आहे ना देवाची. See? And in the meantime, मधल्या काळात God said, I will not just keep him idle. देव म्हणाला मी सैतानाला रिकामं ठेवणार नाही. I will use him to make mankind strong. मी त्याला मानव जातीला खंबीर करण्यात वापरीन. Amen. So that through his temptation, की सैतानाने घातलेल्या मोहपाशांमुळे we may run to God. मानवजात देवाकडे धावत यावी. You know, असं every shepherd, along with the sheep, he has a black dog. प्रत्येक मेंढपाळाकडे आपल्या मेंढरांच्या कळपासोबत एक काळं कुत्र असतं ना. And God keeps his black dog in the form of Satan. आणि देवाने त्याचं काळं कुत्र सैतानाच्या रूपात ठेवलेलं आहे. एक काला कुत्ता हर एक के पीछे छोड़ा है. A shepherd has a black dog. आणि मेंढपाळाकडे काळं कुत्र असतंच. And the work of that black dog is to bring that sheep to the shepherd. आणि काळ्या कुत्र्याचं काम असं असतं की त्या सगळ्या मेंढरांना मेंढपाळाकडे परत परत आणायचं. And so in the same way, तसंच God is using Satan to draw us close to God. देव सैतानाला आपल्याला सगळ्यांना देवाच्या अजून जवळ आणायला वापरतोय. वा हालेलुया. Amen. Amen. And that gets God his glory. आणि त्यातनं देवाला देवाचा गौरव पण मिळतो. Now, what do we see in the Garden of Eden? बरं, एदेनेच्या बागेत आपल्याला काय पाहायला मिळतं? There are many trees, अनेक झाडं आहेत, but there are just two important trees. पण दोन महत्वाची झाडं आहेत. Very important trees. अतिशय महत्वाची झाडं. The tree of good and evil एक तर बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड, and the tree of life. आणि दुसरं आहे जीवनाचं झाड. These are the two most important trees ही दोन सगळ्यात महत्वाची झाडं त्या बागेत होती. that have a great effect on your life positively or negatively. ज्या दोन महत्वाच्या झाडांचा तुमच्या जीवनावर एक तर सकारात्मक नाही तर नकारात्मक प्रभाव पडेल. And so God put Adam in front of these two trees. तर देवाने आदामाला या दोन्ही झाडांच्या समोर आणलं. He made him to stand before the tree of life, आणि जीवनी झाडाच्या समोर देवाने आदामाला उभं केलं, which signifies the life of God. जे जीवनी झाड देवाच्या जीवनाचं दर्शक आहे. The tree of life signifies the life of God. जीवनी झाड देवाच्या जीवनाचं दर्शक, So that he will contact the tree of life. की त्याने जीवनी झाडाशी संपर्क ठेवावा. Why? का? To receive God's life. देवाचं जीवन प्राप्त करून घ्यायला. That आमेन. was God's हालेलुया. plan. ही देवाची योजना. God always wanted to give life to man. देवाची इच्छा नेहमीच अशी होती की माणसाला मला जीवन द्यायचं आहे. Even when Jesus came on this earth, येशू सुद्धा जेव्हा या जगात आले, he said, म्हणाले I have come to give you life and life in abundance. मी तुम्हाला जीवन आणि भरपूर जीवन द्यायला आलेलो आहे. See? आमेन. But पण Satan wants to give all of us death. सैतानाला आपल्याला सगळ्यांना मरण द्यायचंय. So as the tree of life is the life of God, तर जीवनी झाड जसं देवाचं जीवन आहे, the tree of the knowledge of good and evil, तसं बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड it speaks of death. मृत्यूविषयी बोलतं बेटा. That speaks of death. ते मृत्यूविषयी बोलतं. The life that comes from the tree of life, जीवनी झाडातून येणारं जे जीवन आहे, it gives you joy, peace, happiness, abundance, satisfaction. ते तुला आनंद, शांती, खुशी, समाधान, तृप्तता देतं. Amen? आमेन. But the tree of good and evil, पण बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड it gives you sorrow, pain, trouble and death. तुला दुःख, वेदना, त्रास आणि शेवटी मरण देतं. And Satan stands behind the tree of good and evil. आणि सैतान बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडामागे आहे. Satan has the power of death. सैतानाकडे मृत्यूचं सामर्थ्य आहे And God has the power of life. आणि देवाकडे जीवनाचं सामर्थ्य आहे.
Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? The tree of knowledge of good and evil बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड shows दाखवतं that in the universe की सृष्टीत there is not only God, फक्त देव आहे असं नाही, but there is also Satan. तर देव आहे आणि सैतान सुद्धा आहे. It also shows त्यावरनं असंही दिसतं that की in the universe सृष्टीत there is a good spirit and there is an evil spirit. एक चांगला आत्मा आहे आणि वाईट आत्मा सुद्धा आहे. And we need to understand this truth. आणि आपल्याला हे सत्य कळायला पाहिजे. God gives life to man, देव माणसाला जीवन देतो, but Satan gives death to man. सैतान माणसाला मरण देतो. If you obey God, तुम्ही जर देवाचं आज्ञापालन केलं you will get life. तुम्हाला जीवन मिळेल. If you obey the devil, तुम्ही सैतानाचं आज्ञापालन केलं you will get death. मराल मराल नक्की मराल. That means म्हणजे it is possible for man माणसाला हे शक्य आहे. to contact Satan and receive death. माणसाने सैतानाच्या संपर्कात येऊन त्याला मरण येणं शक्य आहे. Because कारण God gave mankind a free choice. देवाने मानव जातीला आणि प्रत्येक माणसाला मुक्त इच्छा दिली आहे की तुझं तू ठरव आणि तू निवड. He did not make us robots. त्याने आपल्याला रोबोट किंवा मशीन बनवलेलं नाहीये. He has given us free choice. आपल्याला मुक्त इच्छा देवाने दिलेली आहे. बघ तोलमाप कर तू ठरव If तुला God काय has हवंय. given us free choice, आणि देवानेच आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे. just little bit, that speaks of God's love. तर त्यातून देवाच्या प्रेमाविषयी बोललं जातं. Out of God's love comes forth a gift, and that is a free choice. देवाच्या प्रीतीतनं एक दान येतं आणि ते दान म्हणजे मुक्त इच्छा. So, if man contacts Satan, तर जर माणसाचा संपर्क सैतानाशी झाला he will get death. तर त्याला मरणच मिळणार. But if man contacts God, पण जर माणसाने देवाशी संपर्क साधला he will get eternal life. त्याला अनंत काळचं जीवन मिळणार. When man contacts the tree of good and evil, मनुष्य जेव्हा बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाशी संपर्क करतो then all kinds of trouble will start. मग सगळ्या पद्धतीचे त्रास त्या माणसाच्या जीवनात सुरू होतात. Amen? आमेन. Because कारण- by contacting the tree of good and evil, he is contacting Satan. बऱ्या आणि वाईटाच्या झाडाशी संपर्क साधून तो माणूस डायरेक्ट सैतानाशी संबंध साधत आहे And he is involved in death then. आणि मग तो मृत्यूमध्ये अडकला. So when God put Adam in front of these two trees, आणि म्हणून जेव्हा देवाने आदामाला या दोन्ही झाडांच्या पुढे आणून उभं केलं, man's future depended on how he dealt with these two trees. आता माणसाचं भवितव्य याच्यावर अवलंबून राहिलं की या दोन झाडांसमोर उभा असताना तू कुठल्या झाडामागे जायचं ठरवलंय. And so these two trees, ही दोन्ही झाडं they speak of the center of the universe. ही दोन्ही झाडं सृष्टीच्या मध्यबिंदूविषयी बोलतात. One speaks about the plan of God, एक देवाच्या योजनेविषयी बोलतं, the other speaks about the plan of the devil. दुसरं सैतानाच्या योजनेविषयी बोलतं. एक झाड देवाची योजना, दुसरं झाड सैतानाची योजना. Whichever tree you contact, ज्या कुठल्या झाडाशी तुम्ही संपर्क साधाल you build relationship with them. त्या झाडाशी आणि त्याशी तुमचा संपर्क म्हणजे नातं लागेल. If you connect to the tree of life, तुम्ही जर जीवनी झाडाशी संपर्क साधला you build relationship with God, ऑफकोर्स तुमचं नातं देवाशी लागेल and all the blessings of God are released in your आणि life. सगळे देवाचे आशीर्वाद मग तुमच्या जीवनावर मोकळे होतील किंवा होतात. If you connect to the tree of good and evil, तुम्ही जर बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाशी संपर्क साधला whatever Satan can give, he will give to you. तर सैतानाला तुला जे काही देता येणार आहे ते सैतान तुला देणार. And you can imagine what he will give you. आणि मग कल्पना करा सैतान तुम्हाला काय देणार. He will only give you death. सैतान तुम्हाला फक्त मरण देणार. So these are the central issues तर या मध्यस्थानीच्या गोष्टी आहेत upon which our future is based. ज्याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. And so by standing in front of the tree of life तर जीवनी झाडाच्या समोर उभं राहून and the tree of good and evil, आणि बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाच्या समोर उभं राहून Adam was actually standing in front of God and Satan. आदाम जणू काही देवाच्या समोर आणि सैतानाच्या समोर उभा होता. They were the representatives of God and Satan. ती झाडं देव आणि सैतान यांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी होती ती झाडं. So the Garden of Eden तर एदेनेचा बाग had three main features. त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी दिसतात. One is the tree of life, एक आहे जीवनी झाड which signifies God. जे आहे देवाचं दर्शक. The other tree दुसरं झाड is the knowledge of good and evil, बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड which signifies Satan. जे सैतानाचं दर्शक. And Adam, आणि आदाम who represents mankind. जो मानव जातीचं दर्शक आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रतिनिधित्व करणारा आदाम. And so since mankind has been given free choice, तर आता मानव जातीला मुक्त इच्छा दिलेली असल्यामुळे they have to make a choice. प्रत्येक माणसाने आपापलं ठरवावं लागेल. प्रभू चाहिए या डेवल.
Amen. है ना? If man heeds to God's voice, जर माणसाने देवाची वाणी ऐकली he will be blessed. तर त्या माणसाला आशीर्वाद मिळतील. But the saddest story, पण दुःखाची कहाणी ही आहे. there is no sad story like the story that happened in the Garden of Eden. एदेनेच्या बागेमध्ये जी दुःखद कहाणी घडली त्याच्यासारखी दुःखद कहाणी नाही. There is no sad story than this त्या story. इतपत दुःखद कहाणी नाही बघा जी एदेनेच्या बागेत घडली. Our first parents, आपले प्रथम पालक आदाम हवा, not outsiders, our first parents. बाहेरचे नाही, आपले प्रत्येकाचे प्रथम पालक, We came through them. त्यांच्यातूनच आपण आलोय. They heard Satan's voice. त्या दोघांनी सैतानाचा आवाज ऐकला. And then that brought the curse on this earth. त्यातून या पृथ्वीवरती शाप आला. They were not cursed, but the earth was cursed. ते शापित नाही झाले पण पृथ्वी शापित झाली. And because of the earth that was cursed, they were also living in that curse. आणि पृथ्वी शापित झाल्यामुळे ते दोघेही त्या पृथ्वीवरच राहत असल्यामुळे तेही शापित झाले. Because if he had stood on God's side, कारण की ते दोघे किंवा आदाम देवाच्या बाजूने देवाच्या झाडाच्या बाजूने जो उभा राहिला असता he would have fulfilled the purpose of God for them. नक्कीच देवाचा संकल्प त्याने जीवनातला पूर्ण केला असता. God had a plan for them. देवाची योजना होती दोघांसाठी, A beautiful plan. सुंदर योजना होती. पण नाही, यांनी But दुसरं झाड standing निवडलं. on Satan's side, पण सैतानाच्या बाजूला उभं राहून they will serve Satan's intentions. आता सैतानाचे संकल्प ते लोक पूर्ण करणार की सैतानाला काय हवंय ते पूर्ण करायचं. And God is such a loving God. आणि देव मात्र एवढा प्रेमळ देव आहे. He will never force them to follow him. देव कधीही बळजबरी करणार नाही त्यांना. अरे माझ्या मागे ये ना बाबा, अरे ये ना बाबा, माझ्याशी बोल ना बाबा. No. नाही, देव बळजबरी करत नाही. That is आनाय love. आओ नाही आनाय मत आओ. And though God does not want us to stand on Satan's side, आणि जरी देवाची इच्छा नाहीये की आपण सैतानाच्या बाजूने उभं राहावं or that we be ruled by Satan, की सैतानाने आपल्यावर राज्य करावं अशी देवाची इच्छा नाहीये, yet he will not stop us from choosing Satan. तरी देव आपल्याला थांबवणार नाहीये. कारण त्याने आपल्याला मुक्त इच्छा दिलेली आहे ना. तर आपण जर सैतानाला निवडलं तर देव आपल्याला सैतानाच्या मागे जाऊ देणार की तुझी इच्छा. Sometimes we feel कधी कधी आपल्याला असं वाटतं if God only placed the tree of the knowledge of good and evil on a high mountain, देवाने फक्त बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड कुठेतरी उंच डोंगरावर ठेवलं असतं it would have been difficult for Adam and Eve to reach तर there. आदाम हवेला त्या झाडापर्यंत पोहोचणं अवघड गेलं असतं. He could have done that, असंही देव करू शकला असता. but that kind of cruel or evil planning comes only from man. अशी कुयुक्ती माणसाच्या डोक्यातूनच येते की आपण असं कुठेतरी लांब आणि उंच ठेवूया की ते लोक तिथे पोचायलाच नको. Say, असं but नाही, देवाने God समोरच placed them side by side. देवाने आजूबाजूला समोरच ठेवलं. दोन्ही बघा, नीट बघा आणि तुम्ही ठरवा आता कणामागे चालायचं. If I was there, मी जा असतो तिथे I would have kept a very high wall around the tree of the knowledge of good and evil. मी जा असतो ना, माझ्या हातात सत्ता असती तर मी तर बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाच्या अवतीभोवती अशी मोठी Or भिंत big बांधली. fence. असं कुंपण लावलं असतं ना, Electric fence. हा इलेक्ट्रिक शॉक देणार, हात लग्या की शॉक भेटता. मी तर केलं असतं असं. Because I don't want Adam and Eve to fall. तर माझी इच्छा नाही आदाम हवा पडावेत. I don't want that I should send my only beloved son to die for माझी them. इच्छा नाही की माझ्या एकुलत्या एक मुलाला मला नंतर ह्यांच्या पापांसाठी मरायला पाठवावं लागावं. But see how good God. पण आपला देव किती चांगला. That is love. त्याला प्रेम म्हणतात. देवाच्या डोक्यात अशा युक्त्या येत नाही. Yes, we can never reach to that level of love. त्या पद्धतीच्या प्रेमापर्यंत आपण कधीच पोहोचू शकत नाही. तर दिसणाऱ्यांवर प्रेम करायला होईना, न दिसणाऱ्यावर कधी होईल देवच जाणे. He didn't hide that tree behind him. ते झाड त्याने मागे लपवलं नाही. He just kept it before them. देवाने दोन्ही समोर क्लिअर कट नीट दिसतील स्वच्छ अशी ठेवली. Side by side. अगदी बाजूबाजूला. एक जीवन एक मरण. If he could reach to the tree of life, he could also easily reach to the tree of जसं जीवनी death. झाडाला त्याचा हात पोचतोय तर एकदम सहजासहजी त्या बऱ्या आणि वाईटाच्या झाडालाही त्याचा हात पोचेल असं एकदम जवळ बाजूबाजूला ठेवलं. He allowed Adam to choose. आणि आदामाला परवानगी दिली की बेटा सोचो, डिसाइड करो क्या करना है. Not that he didn't warn them. असं काही नाही की देवाने त्यांना सूचना दिली नव्हती की हे खाल्ल्याने काय होणार आहे आणि ह्याच्या मागे गेल्याने काय होणार आहे. Otherwise, it is not called disobedience. नाही तर मग त्याला आज्ञाभंग म्हटला जाणार नाही. देवाने त्यांना पूर्वी सूचना सगळ्या दिल्या होत्या. Because Bible says कारण बायबल in म्हणतं Romans 5:12, रोमकरास 5 अध्याय 12 वचन, through one man's disobedience, एका माणसाच्या आज्ञाभंगाद्वारे
See, disobedience comes when you place two things before people. आज्ञाभंग कधी येतो जेव्हा माणसासमोर आपण दोन गोष्टी ठेवून त्यांना निवडायला लावतो त्यातनं होतो And you make a wrong choice. आणि त्यामध्ये तुम्ही जर चुकीची निवड केली तर त्यातनं आज्ञाभंग होतो. So though God is the creator, तर देव जरी निर्माण करताय he left Adam to choose between himself and त्याने Satan. त्याने आदामाला सांगितलं की तू आता मी आणि सैतान ह्यांच्यातलं कुणाला निवडायचंय ते तू ठरव. It's like Pilate saying, हे असं आहे की पिलात असं म्हणाला make a choice. की तू ठरव, Either Jesus or Barabbas. तुम्ही ठरवा बराबा पाहिजे का येशू. And everybody said, we want Barabbas. सगळे एकसाथ ओरडले बराबा द्या, बराबा सोडा, Crucify Jesus. येशूंना वधस्तंभावर टांगा, बरब्बाला सोडा. So this shows God's greatness. त्याच्यावरनं देवाची थोरवी दिसते. God is so great देव किती महान आहे कळतं. that he will not force us to stand on his side. देव कधी आपल्याला बळजबरी करत नाही की माझ्या बाजूने येऊन उभा राहा. He will not force us to believe on him. देव आपल्याला कधी बळजबरी करणार नाहीये माझ्यावर विश्वास ठेव. If we prefer God, जर आपल्याला देवाचं काही महत्व प्राधान्य प्रेम वगैरे असेल we can freely choose him. तर आपण मुक्तपणे ठरवू शकतो निवडू शकतो की मुझे प्रभू पसंद है मैं प्रभू के पीछे ही जाएगा. But if we prefer Satan, पण जर आपल्याला सैतान आवडला बाय चान्स we are free to choose God's adversary. तर आपली मुक्त निवड आहे बाबा जो देवाचा वैरी आहे त्याला आम्ही निवडलेला आहे आम्ही त्याच्या मागे चालणार ज्याचं नाव सैतान आहे. So God gives us the freedom to choose. तर देव आपल्याला मुक्त इच्छा देतो सगळ्यांनी बघा न्याहाळा आणि मग ठरवा. So he goes to hell properly belongs to hell. आणि म्हणून जो कोणी नरकात जातो ना तो बरोबर नरकाच्या मालकीचाच होता म्हणून जातोय. So he who goes to heaven properly belongs to heaven. आणि म्हणून जो कोणी स्वर्गात जातो ना तो बरोबर स्वर्गाच्या मालकीचा होता म्हणून जातोय. कारण ठरवणं प्रत्येकाने आपापलं आहे ना. तर कोणी नरकात गेल्यावर अशोक नाही बरोबर त्यांनीच तो मार्ग पत्करला होता आणि आम्ही पत्करला म्हणून आम्ही स्वर्गात आहे. Heaven is a prepared place for prepared people. स्वर्ग तयार केलेल्या लोकांसाठीची तयार जागा आहे. Hell is a prepared place for prepared people. तसा नरक सुद्धा तयार केलेल्या लोकांसाठी तयार जागा आहे. So he will never force us to choose his way. तर देव कधी आपल्याला बळजबरी करणार नाही माझ्या मागे येणारे आना नो नो नो. In fact, he made his way very narrow. तर देवाने त्याचा रस्ता एकदम छोटा करून ठेवला. Broad is the way that leads to heaven. Hell. नरकात जायचा एकदम मोठा आहे विशाल Narrow is the way that leads to heaven. आणि स्वर्गात जाणारा छोटा. If I was there, मी जर असतो तिथे I would have made the way to heaven more broader and easier. तर मी स्वर्गाचा रस्ता एकदम विशाल मोठा आणि सोपा केला असता. See, but God is not that पण way. देव तसा नाहीये ना आणि ते बरंच Amen. आहे. And so if you want heaven, आणि म्हणून तुम्हाला जर स्वर्ग हवं असेल then you need to obey God. तर तुम्हाला देवाच्या आज्ञा पाळायला लागतील. देव सांगतो तसं करायचं. If you want hell, तुम्हाला जर नरक हवं असेल then you need to obey the devil. मोस्ट वेलकम सैतानाच्या आज्ञेत राहा. He will never push you to hell, कधी तो तुम्हाला नरकात ढकलणार नाहीये nor will he ever pull you to heaven. किंवा तो स्वर्गात सुद्धा तुला खेचून देणार नाहीये. तुझी इच्छा बाबा काय हवंय तुला It's a free choice. मुक्त इच्छा आहे तुझी. So that in the end, म्हणजे शेवटी ना if you belong to heaven, जर तू स्वर्गाच्या मालकीचा झाला it was by your choice. तू ठरवलं म्हणून तुझ्या निवडीनं तू स्वर्गात आलायस. If you go to hell, आणि समजा तू नरकात it सापडला would also be by your choice. तर तू ठरवलं होतं तुझ्या निवडीने तू नरकात आला. So when Adam saw the tree of life, आदामाने जेव्हा जीवनाचं झाड पाहिलं he also saw the tree of the knowledge of good and evil. त्याच वेळेला आदामाने बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाडही पाहिलं. So he saw both these trees. म्हणजे आदामाने दोन्ही झाडं पाहिली. There were many other trees बाकी also, सुद्धा इतर अनेक झाडं होती नाही असं नाही. but that were not going to give them destiny. पण ती झाडं काही त्यांच्या आयुष्याच्या दिशांना साकारणार नव्हती. The other trees spoke about the natural life. आणि बाकीची झाडं नैसर्गिक जीवनाविषयी बोलत होती. Like man needs food to eat. जसं माणसाच्या शरीराला खायला अन्न पाहिजे. But Jesus also said, पण येशू असंही म्हणाले man does not live by bread alone, मनुष्य केवळ अन्नावर जगणार नाही but by every word that proceeds from the mouth तर of God. येशूंच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगेल हेही येशू बोलून गेले. So one is the tree of life, तर एक आहे जीवनाचं झाड which is without the law. ज्यात नियम नाही. The other is the tree of the knowledge of good and evil, दुसरं आहे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड which also speaks about the law. जेही नियमाविषयी बोलत आहे. Are you getting me, people? कळतंय का? The tree of life gives you life without entering the law. जीवनी झाड तुला जीवन देतं नियमांमध्ये न जाता. All by grace. कृपेवर आहे ना ते. All by grace. उसका ऍक्सेस कृपा पर आहे. Today the whole world lives by the concept of the tree of knowledge of good and evil. पण आज संपूर्ण जग बऱ्या आणि वाईट जे बरं आणि वाईट ज्ञान देणारं झाड आहे त्याच्या संकल्पनेवर चालतंय संपूर्ण जग. It is in their system.
त्यांच्या प्रकृतीच ते ठसलेलं आहे. It is in their DNA. त्यांच्या डीएनए मध्येच ते It is बसलेलं in आहे. their genetics. त्यांच्या नसनशीत ते भिनलेलं आहे. Because Adam, कारण आदाम our first father, आपला पहिला पिता he बाप ate of the tree of the knowledge of good and evil. त्याने बरे आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं ना. Even Eve also ate. हवाबाईंनी पण खाल्लं. If one of them had eaten, त्यातल्या एकानी जर खाल्लं असतं, supposing only Eve had eaten, समजा फक्त हवेनी खाल्लं असतं, men would have had life तर पुरुषांना जीवन मिळालं असतं and women would be dying. आणि बायका मेल्या असत्या. But both ate. पण दोघांनी खाल्लं ना. And so that same blood is flowing in all of तर us. दोघांनी खाल्लेलं ते मिली भगतचं रक्त आपल्यामध्ये वाहत आहे. And so even today, आजही every mankind wants to do something good to go to heaven. प्रत्येक माणसाला काहीतरी चांगली कामं सत्कार्य पुण्याई करूनच स्वर्गात जायची इच्छा होते. Because the tree is called the tree of good and evil. कारण त्या झाडाचं नावच आहे ना बरे आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड. So that concept is in us that I want to do good to go to heaven. तर ती संकल्पना आपल्या सगळ्यामध्ये पण असते. नाही नाही मला काही चांगली कामं करूनच स्वर्गात जायला हवं. So in our genes there flows the tree of the knowledge of good and evil. आपल्या रक्तातच ते वाहत आहे. बरे आणि वाईटाचं ज्ञान देणारं जे झाड आहे ना ते आपल्यामध्ये पण आहे. And so every human being born on this earth तर या जगतामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मानव has the portion of the tree of the knowledge of good and evil. त्याच्यामध्ये थोडा का होईना पण भाग बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचा आहेच. प्रत्येक माणसात आहे. That's why they want to do good. म्हणून लोकांना अशी तीव्र इच्छा होते नाही नाही मला काहीतरी चांगली कामं करायची. But while doing good there is evil present. अरे पण चांगलं करताना वाईट पण हजर आहे. See, it's not called the tree of good. हा त्याला फक्त बऱ्याचं झाड म्हटलेलं नाही. It is called the tree of good and evil. बऱ्या आणि वाईटाचं झाड म्हटलं. There is a combination of both. तिथे कॉम्बिनेशन आहे There is a दोन्हीचं. mixture of both. तिथे भेसळ आहे दोन्हीची. There is deception. तिथे फसवणूक आहे, मिसळ आहे ती. See? तिथे बरं आणि वाईट दोन्ही आहे. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणतो when I want to do good, evil is present in me. जेव्हा मला चांगलं करायची इच्छा होते ना तेव्हा काहीतरी वाईटही माझ्यात हजर असतं. Romans 7:19. रोमकरा 7:19 He says, म्हणालाय पॉल when I want to do good, I don't do. And when I try not to do wrong, I do it anyway. रोमकरा 7:19 मध्ये पॉल आपल्याला सांगतो ना जेव्हा केव्हा मला चांगलं करायची इच्छा असते जे चांगले मी इच्छितो ते मी करीत नाही परंतु जे वाईट मी इच्छित नाही ते मी आचरतो. What does it show? याचा अर्थ काय? That in him is the tree of the knowledge of good and evil. की त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड काही ना काही प्रमाणामध्ये आहे. That when we try to do good, evil is present. की आपण चांगलं करायला गेल्यानंतर तिथे दुष्टाई पण असतेच. And so the tree of good and evil brought sin in us. तर बऱ्या आणि वाईटाचं जे झाड आहे त्याने आपल्यात पाप आणलं. And so the sin nature now runs in a whole system. तर आता तो पापाचा स्वभाव आपल्या संपूर्ण सिस्टम मध्ये धावतोय. And that is how God was left with just one option. आणि अशा पद्धतीनं देवाकडे मग फक्त एकच पर्याय उरला. And what was that option? तो पर्याय काय होता? To send Jesus Christ. तो पर्याय एकच होता देवाकडे की आता येशू ख्रिस्ताला पाठवावं लागेल. That Jesus Christ who had not partaken of the tree of good and evil. ते येशू ख्रिस्त की ज्यांनी बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं कधीही खाल्लेलं नव्हतं. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतोय? Jesus was the only person who never partook of the tree of good and evil. येशू ख्रिस्त एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांनी बऱ्या आणि वाईटाच्या झाडातलं खाल्लेलं नाही. He partook of the tree of life. येशूंनी जीवनी झाडच खाल्लं. That's why he could give us life. म्हणून ते येशू आपल्याला जीवन देऊ शकले. And so this Jesus came. तर हे येशू आले. He took our sins. येशूंनी आपलं पाप नेलं. He paid it on the cross of Calvary. आपल्या पापांची किंमत येशूंनी काल्वरीच्या वधस्तंभावर दिली. Because the wages of sin is death. कारण पापाचं वेतन मरण आहे. The tree of the knowledge of good and evil gave us death. बऱ्या आणि वाईटाच्या झाडाने आपल्याला मरण दिलं. See, it's not our sin. बघा आपलं पाप नाही. It is Adam's sin. आदामाचं पाप. We became sinners because of that one sin. त्या एका पापामुळे आपण पापी झालो. I'm not called a sinner because I sinned. मी पाप केलं म्हणून मला पापी म्हणत नाहीत. I'm called a sinner because I have sin nature in me. माझ्यामध्ये पापी स्वभाव आहे म्हणून मला पापी म्हणतात जो आदामाकडनं आलाय. But that doesn't rule me out. आणि त्यातनं मात्र मी रूल आउट होत नाही. Because of the sin nature, I also sin. पापी स्वभाव माझ्यात असल्यामुळे मीही पाप करतोच. So Jesus did not die on the cross for my sins. तर येशू वधस्तंभावर माझ्या पापांसाठी मेलेले नाही. He died for the sin of Adam. तर आदामाचं जे पाप आहे त्यासाठी येशू मेले. Through one man's disobedience, sin entered the world. एका माणसाच्या आज्ञाभंगातनं, लक्षात घ्या मराठीत मी काय म्हणतेय, एका माणसाच्या आज्ञाभंगातून पाप या जगात आले. Not पाप, sins. पापे नाही, पाप
या जगात आलं. So Jesus had to die for that sin. त्या एका पापासाठी येशूंना वधस्तंभी मरावं लागलं. And what does he do for us? आणि येशू आपल्यासाठी काय करतात? He sheds blood for us येशू आपल्यासाठी रक्त सांडतात so that we can get our forgiveness. की आपल्याला क्षमा मिळावी. And since we were in the loins of Adam, आणि आपण आदामाच्या आत असल्यामुळे whatever penalty he faced came to us. जी काही शिक्षा त्याला भोगावी लागली ती आपल्याकडे पण आली. Like if the father has AIDS, the child also will have AIDS. जसं बापाला एड्स आहे HIV, तर त्याच्या लेकराला पण HIV निघतो. See? In the same way, तसंच we also carry the tree of the knowledge of good and evil in बऱ्या आणि us. वाईटाचं झाड आपल्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात आहेच ना बेटा. Amen. आमेन. And so the first sin was disobedience. तर पहिलं पाप काय झालं? आज्ञाभंग, So देवाचं नाही ऐकणं. Jesus paid for the sin of Adam, तर येशूंनी आदामाच्या पापाची किंमत मोजली. and that is how all those who believe in Jesus अशा रीतीनं मग जे सर्वजण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील and believe in his sacrifice आणि येशूंच्या अर्पणावर विश्वास ठेवतील can be saved. त्यांचं तारण होऊ शकतं. आमेन. हालेलुया. Keeping this in mind, let us learn a few things. हे मनात ठेवून काही गोष्टी शिकूयात. First point, पहिला मुद्दा, where are you? तू कुठे आहेस? Where are you? तू कुठे आहेस? Genesis 3 verse 9. उत्पत्ती 3 अध्याय 9 वचन, तू कुठे आहेस? And the Lord God called unto Adam and said unto him, where art thou? उत्पत्ती 3 अध्याय 9 वचन, आणि यहोवा देवाने आदामाला हाक मारली व त्याला म्हटले, तू कुठे आहेस? So after God spelled out to Adam that they should not eat of the tree of the knowledge of good and evil, तर देवाने आदामाला हे सगळं समजावून सांगितल्यानंतर की तुम्ही बऱ्या आणि वाईटाचं जे ज्ञान देणारं झाड त्याचं फळ खाऊ नका. the serpent came to Eve मग पश्चात साप हवेकडे आला and started talking. आणि बोलायला लागला, चॅटिंग, And he said, आणि म्हणाला, you shall surely not die. नक्कीच तू मरणार नाही. You shall not surely die. नक्की तुम्ही मरणार नाही. For God knows कारण देवाला ठाऊक आहे that the day you eat of it, ज्या दिवशी तुम्ही त्यातलं खाल your eyes will be opened. तुमचे डोळे उघडतील. But God said the day you shall eat of it, you shall die. पण देव म्हटला होता ज्या दिवशी तुम्ही त्यातलं खाल त्या दिवशी तुम्ही मराल. ऍक्च्युली देवाचं म्हटलं But the होतं. devil says, पण सैतान तिला येऊन म्हणतो, the day you shall eat of it, your eyes will नाही, open. ज्या दिवशी तुम्ही त्यातलं खाल तुमचे डोळे उघडतील म्हणे. Whom are you listening to? कुणाचं ऐकताय तुम्ही? Don't listen to Tom, Dick and Harry or a priest or a pastor or a bishop. अन्या बन्या सुन्या मन्या पास्टर बिशप असं ऐऱ्या गैऱ्या कुणाचं ऐकू नका. If their speech does not line up with the word of God, you should not जर listen. त्यांचं बोलणं देवाच्या वचनाशी जुळत नाही त्यांचं ऐकू नका. डोंट लिसन टू देम. Because Satan is a very crafty fellow. He may use them and speak through them. कारण सैतान अतिशहाणा आहे, तो त्यांना वापरून तुझ्याशी बोलू शकतो. The devil said, सैतान बोलला, for God knows देवाला ठाऊक आहे when you eat of it, जेव्हा तुम्ही यातलं खाल your eyes will be opened डोळे उघडतील and तुमचे you will be like God, आणि तुम्ही देवासारखे व्हाल. knowing good and evil. चांगलं आणि वाईट तुम्हाला कळू लागेल. बघा See? देव काय बोलला होता आणि ह्यानी येऊन काय भुसा भरला. He was encouraging them to eat of the tree of the knowledge of good and evil. म्हणजे देवा सैतानाने त्यांना प्रोत्साहन दिलं, तुम्ही बऱ्या आणि वाईटाचंच खा. He was not encouraging them to eat of the tree of life. सैतानाने त्यांना जीवनी झाडाचं खायला प्रोत्साहन दिलंच नाही. That's the same thing today he does. बस अलीकडे आत्ताही अजून सैतान तेच करतो. Same policy. तीच पॉलिसी सैतानाची. Don't go to Jesus. येशूंकडे जाऊ नका. He is the tree of life. Don't go to him. सैतान असंच म्हणतो सगळ्यांना, येशूकडे जायचं नाही, तो जीवनी झाड आहे. You have the tree of the knowledge of good and evil. बऱ्या आणि वाईटाचं झाड आहे ना तुझ्याकडे, Your eyes will open. तुझे डोळे उघडतील. You will be like तू God. देवासारखा होशील, तुला सगळं ज्ञान प्राप्त होईल. Today are we like God? आज आपण देवासारखे झालोय का? We are dying. मरतोय आपण. देवासारखे कुठे झालो आपण? Has somebody become like God? कोणी देवासारखं झालंय का? We are less than animals. आपण जनावरांच्याही पातळीपेक्षा खाली घसरलोय. Sorrow, pain, misery, suffering, काय death. ते दुःख, त्रास, काय त्या वेदना. That's why Jesus called him in John 8:44. He is the father of life. म्हणून येशू ख्रिस्त योहान 8:44 मध्ये सैतानाला सगळ्या लबाडीचा बाप म्हणतात. He is the murderer from the beginning. सुरुवातीपासून तो खुनी आहे. Why असं म्हणा. murderer in the beginning? का? प्रारंभापासून तो खुनी In का? the garden he killed Adam and कारण Eve. एदेन बागेतच त्याने आदाम हवेला ठार मारला. म्हणून म्हणाले येशू, तो प्रारंभापासून खुनी आहे, तो सगळ्या लबाडीचा बाप आहे, वो तुझे भारी पडेगा. Are you understanding, people? कळतंय का? When the woman saw
जेव्हा त्या बाईनी पाहिलं that the tree produced fruit that was good for food, या झाडाचं फळ अन्नासाठी म्हणून चांगलं येत आहे, was very attractive to her eyes तिच्या डोळ्यांना ते आकर्षित करून गेलं and very desirable for making her wise, आणि त्यातनं सुज्ञ होणार मी म्हणून अशी इच्छा तिला व्हायला लागली. she went and plucked that fruit ती गेली, तिने ते फळ तोडलं and ate of it. आणि खाल्लं. See, that's why it's called a disobedient fruit. म्हणून त्याला आज्ञाभंगाचं फळ म्हणतात. She not only ate of it, फक्त तिने खाल्लं एवढं नाही, she went to her husband नवऱ्याकडे गेली, and she told him, त्यालाही म्हणाली you also eat. तुम्ही खा. He said, no, you should not eat. तर तो म्हणाला, खरं म्हटलं तर, की नको, नाही खायचं तू, हे You will die. मरशील. She said, where I died. ती म्हणली, कुठे मेले? But spiritually she died. पण आत्मिक रीतीनं मेली होती, Physically she will die. शरीर रूपाने मरणार आहे. But spiritually, death came in Eve first before death came in Adam. पण आत्मिक रीतीनं हवेला पहिलं मरण आलं, पश्चात आदामाला आलं. Woman died first. स्त्री पहिली मेली, Then Adam died. मग आदाम मेला. आत्मिक रीतीनं Suddenly, मग अचानक they became aware that they were unclothed. त्यांना जाणीव झाली की आम्ही उघडे आहोत. आपण They were embarrassed. त्यांना लाज वाटायला लागली की आपल्या अंगावर वस्त्र नाही काय, आपण उघडे आहोत. Say, that glory that covered them was no more. जे तेज आणि गौरव देवाचा त्यांना झाकत असे तो राहिला नाही. That's why today we have to clothe ourselves म्हणून आज आपल्याला कपडे घालावे लागतात. because of sin. पापामुळे इज्जती झाकायला, अब्रू झाकायला कपडे घालायला लागतात. Animals don't cover themselves जनावर नाही कपडे घालत, because they didn't sin. कारण त्यांनी पाप केलेलं नाही. Man sinned. माणसानी पाप केलाय. They have their own coat. त्यांचा स्वतःच कोट, Animals have their own coat जनावरांचा स्वतःच कोट, that works like a covering for them. जे त्यांच्यासाठी एक आवरण म्हणून काम करतं. Only for mankind फक्त मानव जातीसाठी we have to cover. आपल्याला वस्त्र नेसावी लागतात, हे शरीर झाकावं लागतं. Immediately they strung fig leaves together लगेच त्यांनी अंजिराची पानं सगळी जोडली, because they had to cover themselves. कारण स्वतःला झाकायची पाळी आली तर अंजिराची पानं जोडून नेसली. Before they never knew they were unclothed. त्याच्या अगोदर त्यांना कळलं नाही ते उघडे आहेत. Sin made them aware of it. पापाने त्यांना जाणीव करून दिली की तुझं शरीर उघड आहे. And that evening त्या सायंकाळी they heard the sound of God त्यांना देवाची वाणी ऐकू आली, walking in the garden of Eden. त्या एदेनीच्या बागेत चालत असलेली, And they hid themselves आणि त्यांनी स्वतःला लपवलं behind the trees. झाडामागे, झाडांमागे. I mean, the tree is so small, God is so huge. ते झाड एवढं लहान, देव एवढा मोठा. First time they hid. पहिल्यांदा मात्र त्यांनी स्वतःला लपवलं. First time they didn't know पहिल्यांदा God. पहिल्यांदा First time they didn't want to meet God. पहिल्यांदा त्यांच्या मनात असं आलं की मला देवाला नाही भेटायचं. First time they felt guilty. पहिल्यांदा त्यांना दोषी वाटलं, गिल्टी First वाटलं. time they felt embarrassed. पहिल्यांदा त्यांना लाज वाटली ते First देवाला. time they had fear. पहिल्यांदा त्यांना भीती वाटायला Fear of लागली, God. देवाची भीती आली, आणि ते देवाला इग्नोर करायला लागले. Every day God used to walk in the cool of the day and had fellowship with them. रोज दिवसाच्या शीतसमयी चालत त्यांच्याशी सहभागिता साधायचा. रोज God would run, they would run to God. देव धावत यायचा, ते त्यांच्याकडे धावत यायचे. रोज व्हायचं हे सगळं. पण आता हे लपले. Suddenly, अचानक Satan's presence vanished. सैतानाचा सहवास तिथून गायब झाला. From that day, they never saw Satan. त्या दिवसापासून त्यांनी सैतानाला कधी पाहिलं नाही. Till today, we have not seen Satan. आजपर्यंत आपण सैतानाला पाहत नाही. आपल्याला What a दिसत नाही. glorious personality God had given them. म्हणजे देवाने किती वैभवशाली व्यक्तिमत्व खरं म्हटलं तर त्यांना दिलं होतं. They could see in the physical realm, they could see in the spiritual realm. त्यांना शारीरिक स्तरात पण दिसत होतं, त्यांना आध्यात्मिक स्तरातलंही दिसत होतं. असं देवाने त्यांना ऍक्च्युली केलेलं होतं. Like पण today, you want to see angels, you could see. म्हणजे आज जर आपल्याला देवदूत बघायची इच्छा झाली असती तर आपण बघू शकलो असतो. Because immediately, कारण लगेच we can change ourselves आपल्याला बदलता आलं and get असतं. into the spirit आणि world. आत्म्यात जाता आलं असतं, आत्मिक जगात जाता आलं असतं, देवदूत पाहता आले असते. And the असं Lord असतं. God called to Adam and said, आणि मग प्रभू परमेश्वराने आदामाला हाक मारली आणि म्हणाला, Adam, where are you? आदामा तू कुठं आहेस? Why are you hiding? तू कोठे आहेस? लपतोय कशाला? क्यों भाग रहा है? क्यों He छुप said, रहा है? I heard your voice and I hid myself. त्यामुळे मी तुझा आवाज ऐकला, मी तुझी वाणी ऐकली देवा, आणि मी लपलो. I don't want to hear your voice. मला नाही तुझी वाणी आता ऐकायची, माझ्याशी तू बोलू नको.
Today, आज the world does not want to hear the voice of God. जगाला देवाची वाणी ऐकायची नाहीये. They are afraid. जग घाबरतं. Pride brought the downfall. गर्वाने माणसाचं पतन आणलंय. First, pride brought the downfall of Satan, पहिल्या गर्वाने सैतानाचं पतन आणलं. and that pride spirit was in Satan. तो गर्वाचा आत्मा सैतानात होता. And with that proud spirit, he came to Eve, त्या गर्विष्ठ आत्म्याने तो हवेकडे आला. and he wanted her to live with that same kind of pride. आणि त्याची इच्छा होती की तिनं त्याच पद्धतीच्या गर्वात जगावं. He wanted her to have that same kind of rebelliousness that he had in him. सैतानाची इच्छा होती की हवेमध्ये सुद्धा तोच बंडखोरपणाचा स्वभाव यावा जो त्याच्यात आहे. He wanted her also to be disobedient like he was disobedient many years before in front of God. सैतानाची इच्छा होती की हवेने सुद्धा तसंच आज्ञाभंगात राहावं जसं एकेकाळी स्वर्गात असताना तो लुसिफर म्हणजे सैतान देवाच्या आज्ञाभंगात राहायचा, समोर असायचा पण ऐकायचा नाही. That's how God threw him out. असं देवाने त्याला टाकलं वगैरे नाही, हक्कललंय स्वर्गात की आउट. Sin brings separation from God. पाप देवापासून विभक्तपण आणतं राजा. The greatest pain सगळ्यात मोठी वेदना is not suffering and burning in hell, त्रास आणि नरकात जाऊन जळणं नाहीये. but separation from God. देवापासून वेगळं होणं सगळ्यात मोठी वेदना आहे. Because it is separation from life. कारण ती जीवनापासून झालेलं वेगळंपण आहे ते. जीवनापासून कट होतो आपण, जीवनापासून. The moment they ate, ज्या क्षणी त्यांनी खाल्लं pride entered them. गर्व त्यांच्यात आला. Pride means living by self for self. गर्व म्हणजे स्वतःहून स्वतःसाठी जगणे. Pride means you don't want to come under any covering. गर्व म्हणजे मला कुणाच्याही आवरणाखाली राहायचं नाही, माझ्या डोक्यावर कोणी नाही पाहिजे, I don't want to listen to anybody. मला कुणाचंही ऐकायचं नाही. Pride means living an independent life. गर्व म्हणजे मी स्वतंत्र जीवन जगीन, मला कोणी काही सांगू नका आणि मला कोणी काही बोलू नका. Like today people say, आज जसं काही this is माणसं my म्हणतात, life. काही माणसं म्हणतात असं, हे माझं जीवन आहे, I will live as I want. मला हवं तसं मी जगीन, I will cut myself. You have no right to tell me मी anything. कापून घेईन स्वतःला, तुम्हाला काही हक्क नाही बोलायचा की तू असं करू नको आणि तसं करू नको. I will do anything because this is my life. I have the right over my मी life. काही करीन कारण हे माझं जीवन आहे आणि मला हक्क आहे त्या जीवनावर. मग करा, कापा आणि मारा. That is what Satan taught Eve. असं सैतानाने हवेला ठरवलं, शिकवलं. But Eve should have learned the kind of life Satan was living now. पण हवाबाईंनी शिकून घ्यायला हवं होतं की सैतान कुठल्या पद्धतीचं हे जीवन जगत आहे. Many times अनेक वेळा we see the world suffering आपण बघतो की जग आणि जगातल्या माणसांना किती त्रास आहे, because they are not coming close to God. कारण ते देवाच्या जवळ येत नाहीत. But still, तरी sometimes कधी कधी we are tempted to live like them. आपल्याला मोह होतो जगातल्या लोकांसारखा जगायचा मोह. आवरत नाही तो मोह आपल्याला, Because the temptation is too great. कारण तो मोह फार मोठा असतो की जगी लोक किती छान जगतायत ना. But look at Satan, what pride did to him. पण बघा ना सैतानाकडे, गर्वाने त्याचं काय झालं. He became the king of darkness. तो अंधाराचा राजा झाला त्या गर्वापायी. He was thrown from the mountain of God. त्याला देवाच्या डोंगरावरनं खाली फेकण्यात आलं. All the precious stones were removed from him. सगळे मौल्यवान गोटे त्याच्यावरून काढण्यात आले. He would never ever stand before God कधी कधी तो देवासमोर उभा राहणार नाही for eternity. अनंत काळासाठी. आता What a price you pay for pride. देव बाप्पा, गर्वाची किंमत किती भारी मोजावी लागते, लक्षात येतंय का. मत कर ना तू अभिमान He रे बंदे. became darkness. He dwelt in darkness. He will dwell in darkness for सैतान eternity. अंधारात राहिला, अंधारात राहतोय आणि अंधारातच राहणार आहे कायम. He lost his peace. He lost his joy. सैतानाचा आनंद गेला, शांती पण गेली. That is what he made Adam and Eve to be. आणि सैतानाने बरोबर तसंच आदाम हवेला केलं. They should not have listened to the voice of the devil. खरं म्हटलं तर त्या दोघांनी सैतानाचा आवाज ऐकायला नको होता. They should have said, ते म्हणायला हवे we होते, will stay under God's covering. त्यांनी असं म्हणायला हवं होतं की आम्ही देवाच्या आवरणाखाली राहणार आहोत, We won't listen to you. आम्ही तुझं ऐकणार We नाहीये, will listen to God. आम्ही देवाचं ऐकणार आहोत, We want to stay humble. आम्हाला नम्र राहायचंय, We want to walk humbly with आम्हाला God. नम्रपणे देवासोबत चालायचंय. Because humility refers to being free from pride or arrogance. कारण नम्रता हेच दाखवते की तू गर्व आणि उद्धटपणापासून बाहेर गेलायस. Bible says, बायबल म्हणतं Proverbs 3:34, नीतिसूत्र 3:34, the Lord mocks at mockers but helps the humble. नीतिसूत्र 3रा अध्याय आणि त्यातलं 34वं वचन. खचित
तो निंदकांचा उपहास करतो पण नम्र जनास कृपा देतो. God's grace Oh, will be hallelujah. extended to those who are humble before Him. देवाची कृपा त्यांनाच अजून वाढत्या प्रमाणात दिली जाईल जे स्वतःला नम्र करतील. In other words, दुसऱ्या शब्दात God gives the humble the ability to achieve great feats on this earth. देव नम्र लोकांना या जगामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य करायची कुवत देतो. In fact, James 4:6 says, उलट पक्षी याकोबाचं पत्र 4 अध्याय 6 वचन असं सांगतं. God resists the proud but gives grace to the humble. देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण दिनांना कृपा देतो. Have you heard the story of Pharaoh? फारोची गोष्ट ऐकली? He refused to allow the Israelites to leave Egypt. फारोनं इस्रायली लोकांना मिस्र देशातून बाहेर काढणं किंवा बाहेर जाऊ देणं नाकारलं. See, it's a terrible thing to resist the word of God. भयानक आहे ही गोष्ट. देवाच्या शब्दाला विरोध करणं, देवाचा शब्द ऐकायला न येणं. इट्स टेरिबल, इट्स हॉरिबल, हे भयानक आहे. Pharaoh was not disobedient to the words of Moses. फारो काही मोशेच्या शब्दाच्या आज्ञा भंगात नव्हता. The words of Moses were the words of God. मोशेचे शब्द देवाचे शब्द होते. तो देवाच्या आज्ञा भंगात गेला. It's a terrible thing to resist God. महाभयानक गोष्ट आहे. देवाला विरोध करतोय तू, देवाला विरोध करणं महाभयानक आहे. Such a person can never prosper. अशा माणसाला समृद्धी कधी मिळणार नाही. डोकं फोडा नाही तर काही And करा. I want to prosper in life. मला तर आयुष्यात समृद्धी पाहिजे I बाबा. want to come up in life. मला तर आयुष्यात उत्कर्षाला I यायचं. want to have peace. मला माझं भलं आणि शांती पाहिजे. I want to have joy. मला आनंद हवाय. I want to stay in health and good strength. मला चांगल्या आरोग्यात आणि शक्तीत राहायचं आहे. आय डोंट वॉन्ट ऑल दीस थिंग. मला हे बाकीचं सगळं नको आहे. And in the name of the Lord Jesus Christ, आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या whose नावात, name is above every other name, ज्या येशूंचं नाव सर्वश्रेष्ठ नाव, you shall be obedient to God. त्या नावात तुम्ही देवाच्या आज्ञा पालनार राहाल. You shall eat the fruit of the tree of life. जीवनी झाडाचं फळ खाल. And God will stand by you. आणि देव तुमच्या बाजूने उभा And राहील. you shall prosper. तुम्ही समृद्ध व्हाल. You shall come up in life. आयुष्यात वर याल. You will have eternal peace. अनंत कालची शांती मिळेल. One day you're going to meet Jesus. एके दिवशी तुम्ही येशूंना भेटाल And you will be with Him forever. आणि कायमचे येशू सोबत राहाल. ओ हालेलुया. आमेन. आमेन. The more you are humble, the more you will rise in life. जेवढे नम्र राहाल तेवढे आयुष्यात वर याल. ऐका माझं, नम्र बना. The meek shall inherit the earth. दिनांना पृथ्वी वतन मिळेल. तू इस्टेटीचं बोलतोय, तुला पृथ्वी इस्टेट म्हणून मिळेल. पण नम्र असशील तर You will become God's favorite. तू देवाचा आवडता बनशील. The more you humble, you will become God's जेवढा favorite. नम्र होशील तेवढा देवाचा आवडता बनशील. If you fear the Lord देवाचं भय बाळगशील ना and obey the law, आणि देवाचं आज्ञा पालन जर करशील ना, God will line up things for ओ you. देव तुझ्यासाठी रांगेनं सगळं ठेवेल. रांगेत लावेल सगळं एकामागे एक. Arrogance will bring destruction. उद्धट बनू नका. उद्धटपणातनं नाश येतो. And it is an attribute and character of the devil. आणि उद्धटपणा थेट सैतानाकडनं आलेला स्वभाव आहे. But by the mercies of God, पण देवाच्या दयेनं you will not be destroyed in the name of Jesus. तुमचा नाश नाही होणार येशूंच्या नावात. By the mercies of God, देवाच्या दयेनं you shall always stay humble. तुम्ही नेहमी नम्र राहाल. By the knowledge of God, देवाच्या ज्ञानानं you will never turn to the tree of good and evil. कधीही तुम्ही त्या बऱ्या वाईटाच्या झाडाकडे जाणार नाही, फिरकणार नाही. Praise God. आमेन. जो देखना नहीं वो खाना भी नहीं, वो रास्ता पकड़ना भी नहीं. Amen. आमेन. Nearer, Wow, my wow, wow, God, to thee. Nearer to thee. Amazing. है ना? किती छान. We need to come close to God. देवाच्या जवळ यायला पाहिजे बेटा. आपण हलक्यात घेऊ नका हे सगळं. देव बोलतोय डायरेक्ट. Come close to God. देवाच्या जवळ या बेटा. Go far away from the tree of the knowledge of good त्या and बऱ्या evil. वाईटाच्या झाडापासून पळ काढा. पळ. लांब नाही राहा. पळ काढा. पळ. Second point. दुसरा मुद्दा. God opened the way for us. देवाने आपल्यासाठी मार्ग उघडला आहे. Amen. आमेन. Bible says in John 1 verses 1 and 14. योहान 1 त्यातलं पहिलं आणि 14वं वचन बायबल म्हणतं. In the beginning was the word. प्रारंभी शब्द And the होता. word was God. शब्द And देवाचा the होता. word was with God. शब्द देव And the होता. word became flesh आणि शब्दाने देह धारण केला. and dwelt amongst us. योहान 1:1 प्रारंभी शब्द होता. शब्द देवाजवळ होता. शब्द देव होता. तोच प्रारंभी देवाजवळ होता. आणि शब्द देह झाला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले. Praise God. बापापासून जन्मलेल्या एकुलत्याचे गौरव God होते. opened the way for each one of us. म्हणजे काय? देवाने आपल्या प्रत्येकासाठी मार्ग उघडलाय. Our very salvation rests on the fact that Jesus Christ is divine. आपलं तारण या वास्तविकतेवरती
स्थिर स्थावर होतं की येशू दैवी आहेत He is the second person in the Godhead, आणि येशू दैवी त्रैक्यातला दुसरा व्यक्ती आहेत the Son of God. देवाचा पुत्र आहेत He has got nothing to do with the tree of the knowledge of good and आणि evil. येशूंचा संबंध बऱ्या आणि वाईटाच्या झाडाशी काडीवर नाहीये ही वास्तविकता स्थिर स्थावर The झाली tree of life speaks about my Lord Jesus Christ. जीवनी झाड माझ्या प्रभू येशूशी बोलतं ओ हालेलुया Because Jesus said, I am life. कारण येशू म्हणाले मी जीवन आहे So he is the tree of life तर today. आज येशू जीवनी झाड आहेत कारण येशू म्हणले ना मी जीवन आहे म्हणजे ते झाड कोण आहे येशू आहे So somebody had to pay the price. कोणाला तरी किंमत मोजावी लागली ना Who can pay the price? कोण किंमत मोजणार The one who did not eat the tree of the knowledge of good and evil. ज्याने बरं आणि वाईटाचं खाल्लं नाही तो मोजणार कोणी खाल्लं नाही And so Jesus said, तर येशू म्हणाले who can convict me of any sin? मला कोण कुठल्या पापाविषयीनं दोषी करणार आहे Amazing. आमेन I mean, हालेलुया. not वा, वा, a वा. soul can make that kind of statement. एकही माणूस जीवधारी माणूस अशा पद्धतीचं विधान करू नाही शकत की कोण मला कुठल्या पापाविषयीनं दोषी ठरवेल मी केलंच नाहीये पाप We have the tree itself in us. The tree of knowledge of good and हो ना. evil is in us. बऱ्या आणि वाईटाचं झाडच अख्खा आपल्यामध्ये आहे. आपण कसं असं म्हणू शकतो मी कधी काही वाईट नाही केलं मी कधी काही वाईट नाही ते झाड घेऊन फिरतोय तू Are you getting me? कळतंय का मी We काय are म्हणतो carrying the tree of the knowledge ते of good झाड and evil. घेऊन फिरतोय आपण बऱ्या आणि वाईटाचं पलोपली पाप होत आहेत पलोपली रक्त लागतंय Why we are dying? का मरतोय आपण Because we carry the tree of the knowledge of good and कारण evil. बऱ्या आणि वाईटाचं झाड घेऊन फिरतोय आपण It is our spirit that is born again. आपला आत्मा नवीन जन्म झालाय And that's why we will go to heaven. म्हणून आपण स्वर्गात जाणार आहोत बाकी ते झाड आहे आत बिवेअर देर इज अ झाड इन साइड So somebody had to pay the price. तर कोणाला तरी किंमत मोजावीच लागणार Why? होती का To keep the high standard of the righteousness of God. नीतिमानपणा जो देवातला आहे त्याचं उच्च जे स्थान आहे दर्जा आहे स्टँडर्ड आहे ते मेंटेन्ड ठेवायला And so there is a way where man can be saved. ते एक मार्ग आहे ज्या मार्गाने माणसाचं तारण होऊ शकतं How? कसं Substitution. जागा घेतली कोणीतरी आपली I remember I had spoken on substitution long back. मला आठवतं मी या विषयीनं फार पूर्वी बोललो होतो की कोणीतरी जागा घेणं Someone has to take our place. कोणीतरी आपली जागा घेणं So Jesus, the righteous one, तर येशू जे नीतिमान who was the word of God, जे देवाचा शब्द होते who did not partake of the tree of the knowledge of good and ज्यांनी evil, बऱ्या आणि वाईटाचं झाडातलं खाल्लंच नाही The असे Lord येशू, Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्त he forever put every doubt aside by giving his life for us. त्या येशूंनी आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी मानवजातीसाठी आपला प्राण देऊन सगळी शंका आणि संदेह काढून टाकला See, that's why he came to give life to us. म्हणून येशू आपल्याला जीवन द्यायला आलेले आहे Amen. आमेन. And through that life, त्या जीवनाद्वारे we got life. आपल्याला जीवन मिळालं Every day. रोज Now, somebody asked me, कोणीतरी मला where is विचारलं the tree of life? जीवनाचं झाड कुठे आहे Look at Jesus. He is the येशूकडे tree of बघा life. येशू जीवनाचं झाड आहे Jesus is that tree of life. येशूच ते जीवनाचं झाड आहे त्या येशूंकडे बघा He is the Messiah. He is the word of God. मसिया देवाचा शब्द येशू आहेत ओ हालेलुया आमेन He took our sins. He येशूंनी paid आपलं for पाप us. नेलं आपल्या पापाची किंमत मोजली He came for us. येशू आपल्यासाठी आले That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले whoever partakes of me will have life. जो कोणी माझ्यातनं सेवन करेल त्याला जीवन मिळेल जे I कालच आपण am the केलं. bread of life. मी जीवनी भाकर आहे येशू म्हणाले The bread of life that came from heaven. जीवनी भाकर जी स्वर्गातनं आलेली आहे येशू म्हणाले प्रभू भोजनात आपण तीच खातो He is the bread of life. जीवनी भाकर आहे येशू He is the tree of life. जीवनी झाड आहेत येशू Every day Rose. you partake of this tree of life या जीवनी झाडाचं तुम्ही खा and you will live forever. म्हणजे कायम जगाल हो कायम जगाल The word of God is the tree of life. देवाचा शब्द जीवनी झाड आहे The name Jesus is a tree of life. येशूचं नाव जीवनी झाड आहे ओ हालेलुया आमेन देव बाप्पा तुला धन्यवाद Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू Thank you, Jesus. धन्यवाद येशू He said, म्हणाले it's the Father who is in me who does all this works. माझ्यात जो बाप आहे तो ही सगळी कामं करवतो येशू म्हणाले माझ्यात जो बाप आहे तो ही कामं करवतो Last point. शेवटचा मुद्दा Salvation is a must. तारण मस्ट आहे तारण झालंच पाहिजे Salvation is a must. तारण झालंच पाहिजे इट्स अ मस्ट Maybe I will carry forward this message maybe
next week and after that also, that we will कदाचित- understand a little bit more. कदाचित हा जो माझा उपदेश आहे तो येत्या सोमवारी आणि त्याच्या पुढे सुद्धा मी चालू ठेवीन म्हणजे तुम्हाला अजून थोडं जास्त चांगलं समजावं. Amen. शुअर पास्टर गो हेड. Salvation is a must. तारण झालंच पाहिजे. इट्स मस्ट. Titus 2 verse 11. तितास पत्र 2:11. For the grace of God that brings salvation has appeared to all men. तितास पत्र 2रा अध्याय त्यातलं 11 वचन. कारण सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रगट झाली. To everyone. सगळ्यांसाठी. See? सगळ्यांसाठी सर्व माणसांकरता देवाची तारण देणारी कृपा प्रगट झाली. Next week we will also see whether Adam and Eve partook of the tree of life or not. पुढच्या आठवड्यात आपण हे सुद्धा बघू की आदाम हवेनं जीवनी झाडाचं खाल्लं की नाही का फक्त त्या बऱ्या वाईटाचंच खाल्लं. The free gift of eternal salvation is now freely offered to everyone. आता अनंत काळच्या तारणाची फ्री गिफ्ट सगळ्यांना ऑफर केली जात आहे की हे मोफत आहे या आणि घ्या. We have all entered that Garden of Eden आपण सगळे त्या एदेनेच्या बागेमध्ये प्रवेश करून गेलोय and we saw the tree of life. आणि आपण जीवनी झाड पाहिलं That is the Lord Jesus Christ. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पाहिले And we got saved. आणि आपलं तारण झालं. You know, there was this angel तुम्हाला ठाऊक आहे ना तो देवदूत होता standing at the gate त्या दारापाशी उभा. after Adam and Eve sinned. आदाम हवेनं पाप केल्यानंतर They were chased out of the garden. त्यांना एदेन बागेतनं काढण्यात आलं. An angel was standing there, देवदूत तिथेच उभा होता. not allowing them to return back. परवानगी देत नव्हता त्यांना तिथे परत यायची की बागेत परत यायचं नाही. Because if they had come back, कारण जर परत आले असते दोघे they would have eaten of the tree of life. तर जीवनी झाडाचं खाल्लं असतं. मग What would have happened? मग काय झालं असतं. They would have lived forever कायमचे जगले असते ना in that sinful state, त्या पापी अवस्थेत in कारण that sickness state. त्या आजारी अवस्थेत. कारण बऱ्या आणि वाईटाचं ऑलरेडी खाल्लेलं होतं त्याच्यानंतर मग जीवनाचं खाल्लं म्हणजे जिंदगीभर बिमार इधर भी उधर भी. That means he who is lame here will be हो. lame forever. म्हणजे जो इथे लंगडा आहे तो तिथेही जाऊन लंगडाच राहणार असं He who is काहीतरी. blind here will be blind जो forever. कोणी आंधळा आहे इथे तो वरही जाऊन आंधळाच राहील असं. You need to thank God that death is our portion now. प्रभूचे आभार माना की मृत्यू आता आपला वाटा आहे. Because कारण after we die and get up, those who are blind will no more be blind. कारण मेल्यानंतर जेव्हा आपण उठून आवर तेव्हा जे आंधळे आहेत ते आंधळे राहणार नाहीत. त्यांना दिसायला लागणार आहे. म्हणा धन्यवाद येशू की बरं झालं देवबाप्पा आम्हाला मरण येणार. Like even a small seed, जसं एखादं लहानसं बीज if it is cracked, if it is broken, त्याला काही तड पडली ते a grain तुटलं. of wheat, if it is broken little bit, थोडस समजा ते तुटलं त्याला तड गेली you sow it, ते पेरलं तसंच after it comes back, उगवल्यावर you don't see the brokenness. आपल्याला तुटकेपणा दिसत नाही त्यात. Because death solves all the problems. कारण मृत्यू सगळ्या समस्या सोडवते ते. Why? Because resurrection brings new life. कारण पुनरुत्थान नवीन जीवन आणतं. बीज मेलं तुटकेपणात उगवलं जीवनात. See? You don't see any cracks there or तिथे any काही cut तडा there. दिसत नाही की अरे पेरताना काय तडा होत्या त्या बीला. नाही ते मेलं आता जमिनीत जाऊन. आता ते उगवतंय जीवन घेऊन. For about 4,000 years, सुमारे 4000 वर्ष nobody walked that road back to the garden. कोणी तो मार्ग धरला नाही परत त्या एदेनेच्या बागेचा. For 4,000 years, 4000 वर्ष that angel stood at the gate, तो देवाचा दूत त्या एदेन बागेच्या दारापाशीच उभा होता. not allowing any one of Adam's children to enter. आदामाच्या कोणाही मुलांना आत येऊ देत नव्हता. बरं झालं People forgot. लोक विसरले We can never enter there. की आपण तिथे जाऊ नाही शकत आहे Because the कधी. angel is standing with a sword, कारण fiery sword. देवदूत तिथे आगी तलवार घेऊन उभा आहे. Nobody could enter it. कोणी तिथे प्रवेश करू शकत नव्हतं. मग My Jesus entered in straight. माझे येशू सरळ आत गेले तिथे And he took us along with us. आणि आपल्याला घेऊन गेले आत. आमेन. येशूंसोबत जाऊ शकतो आपण. And from that day, त्या दिवसापासून that Garden of Eden is open for us. एदेनेचा बाग आता आपल्यासाठी उघडला. कारण हात धरून येशू आपल्याला आत घेऊन गेले. The angel saw Jesus देवदूताने येशूंना पाहिलं and said, You go. आणि मग देवदूत म्हणाला जा तुम्ही. You go. तुम्ही जा. And whoever you take, you can. आणि येशू ज्या कुणाला तुम्ही न्याल Take them. त्यांना सगळ्यांना अलाउड आहे. But for Adam's stock, I will not allow. मग आदामातनं जे येणार त्यांना नाही मी परवानगी देणार. येशूतनं जे But from the येतील stock of Jesus, they are allowed. येशूतनं जे येतील त्यांना मी आत सोडीन. आदामातनं नाही. म्हणजे येशूला स्वीकारलेलं असलं पाहिजे आपण. Amen. आमेन.
That door was opened ते दार मग उघडलं. on the day Jesus died for us. ज्या दिवशी येशू आपल्यासाठी मरण पावले त्या दिवशी. And he held our hand आणि आपला हात येशूंनी धरला and he said, आणि म्हणाले, don't worry, काळजी नको for करू. 4,000 years, 4000 वर्ष no man could enter the एक garden of Eden. माणूस या बागेत येऊ शकत नव्हता. I will take you. मी तुला नेतो. चल मेरे साथ. Amen. चलो मेरे साथ मेरे बाप के घर. वो है बाप का घर. येशू म्हणाले. Romans 10:13. रोम करा 10. Whoever calls on the name of the Lord shall be saved. जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करेल त्याचं तारण होईल. The gate has been opened to the tree of life. कारण जीवनी झाडासाठी दार उघडलेलं आहे. Whoever जो कोणी who comes in the name of Jesus, येशूंच्या नामात येईल. he can walk back in the garden of Eden. रोम करा 10 अध्याय 13 वचन. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारील त्याचे तारण होईल. He can go to the garden of Eden. आणि त्या एदेनेच्या बागेत त्याला जाता He येईल. can partake of the tree of life. आणि जीवनी झाडातून त्याला खाता येईल. Praise God. येशूंमुळे. He didn't say whoever does hard work or good work will be saved. जो कोणी मेहनत करेल, घाम गाळेल, सत्कार्य करेल त्याला आत येता येईल, तारण मिळेल असं त्याने सांगितलेलं नाही. Romans 10:13. रोम करा 10-13 काय लिहिले तुम्ही वाचा. Whoever does good work will be saved. जो कोणी चांगलं काम आणि सत्कार्य करेल तो तारला जाईल असं लिहिलंय का? No. नाही. Whoever just calls on the name of the Lord. जो प्रभूचं नाव घेऊन त्याला हाक मारेल. The की येशू. name of the Lord. प्रभूचं नाव घेऊन हाक. Not just Lord. फक्त प्रभू नाही, Because प्रभूचं there are many नाव. lords and many gods. तसे अनेक प्रभू आणि अनेक देव आहेत. प्रभूचं नाव घेऊन हाक. नाव आहे येशू. Very important. अतिशय महत्वाचं आहे. He didn't say whoever calls on the name, whoever calls on the Lord. जो कोणी प्रभू म्हणेल तो नाही. Whoever calls on God. जो देव म्हणेल तो नाही. Whoever calls on the name. प्रभूचं नाव घेऊन जो हाक मारेल. What is the name of the Lord? काय आहे प्रभूचं नाव? Jesus Christ. येशू ख्रिस्त. येशूंच्या नावाचा उखाणा घ्यायला लागेल त्या दारावर तर एंट्री मिळेल बापाच्या घरात. He will give you the power to become the sons of God. असं सामर्थ्य देईल ना देवाचे मुलगे होण्याचं. So when you call on the name of the Lord, तर प्रभूच्या नावाला जेव्हा तुम्ही हाक माराल through faith, विश्वासाने you shall be saved. तारले जाल. तारले जाल. You know, in the wilderness, तुम्हाला माहिती रानात fiery serpent were biting the Israelites. आगे साप इस्रायली लोकांना चावत होते. Many were dying. अनेक मरत होते. God told Moses, देव मोशेला म्हणाला raise up a pole, एक खांब उभा कर. put a serpent on it, a bronze serpent. त्याच्यावर एक पितळी साप लाव. Why bronze serpent? का पितळी साप लाव? Bronze speaks about judgment. पितळ म्हणजे न्याय. Somebody had paid for it. कोणीतरी किंमत मोजलेली आहे That is the असं. bronze serpent on which Jesus died. पितळी साप ज्याच्यावर येशू मेलेले आहे. Because Jesus was judged on the cross. कारण येशूंचा वधस्तंभावरती न्याय झाला ना. Not for his sins, but our sins. स्वतःच्या पापासाठी नाही आपल्या So पापासाठी. Moses lifted up the rod. तर येशूनी काय मोशेनी काय केलं? तो खांब उभारला. And Moses said, मोशे म्हणाला do only one thing. एक काम करा. Look at that pole त्या खांबाकडे बघा and you will be healed. आणि तुम्ही बरे व्हाल. म्हणजे कोण? येशू. And Look some to the people Lamb of must have God. said, काही लोक म्हणले असतील why only look? का फक्त बघा? Give us some medicine. काही औषध वगैरे द्या की. काही Some मलम द्या, pills. गोळ्या द्या खायला. लोकांचं ते आणि फारी भार. फक्त येशू नको. प्रेरणी कोणी असं होतं का? गोळ्या द्या गोळ्या. Only look. खा मग गोळ्या. How फक्त can we बघून be saved? फक्त बघून थोडं आम्ही बरे होणार, तारले जाणार. He said that is the way God has said it. मोशे म्हटला देव मला असं म्हणालेलं आहे. No, but serpent has bitten us. नाही पण साप चावलाय ना आम्हाला. तू We काय have to थांबवलं? put something there. तिथे काहीतरी मलमपट्टी तर पाहिजे का No, नाही? just look. फक्त बघा. So all who looked there, तर ज्या कोणी बघितलं they were healed here. ते बरे झाले इथे. And Jesus took that same incident. आणि येशूंनी तीच घटना घेतली He said, as Moses lifted up the pole, आणि म्हणाले जसं मोशेने तो खांब उंच केला even the Son of Man will be lifted up one day. तसं मानवी पुत्र एके दिवशी उंच केला जाईल. And he will draw all men unto him, आणि तो those who सगळ्या look to him. आणि जे सगळे लोक त्याच्याकडे बघतील त्या सगळ्यांना तो आपल्याकडे आणेल. How are you saved? तुमचं तारण कसं You झालं? look to the cross. तुझं तारण कसं झालं? वधस्तंभाकडे तू बघितलं म्हणून झालं ना. The moment you look to the cross, you are saved. ज्या क्षणाला तू वधस्तंभाकडे बघितलं तुझं तारण झालं. Praise God. हो की नाही? Look to the Lamb of God, for He alone is able to save you. Look to the Lamb of God. I mean, looking to Jesus guarantees heaven. येशूंकडे बघून आपल्याला स्वर्गाची गॅरंटीड खात्री, स्वर्ग मिळणार.
I declare that you and your family members मी घोषित करतो तुम्ही आणि तुमच्या परिवारातले सदस्य shall not be wasted by any evil in the name of Jesus. येशूंच्या नावात वाया जाऊ नयेत कुठल्या वाईट कर्मात That you will not look anywhere else but the tree of life. आणि कुठेही तुम्ही बघू नये तर जीवनी झाडाकडे बघत बघत तुम्ही जगावं That you will be delivered की तुम्हाला सुटका मिळावी by that one name, Jesus. त्या एका नावानं जे नाव आहे येशू Man cannot save himself from sin. मनुष्य स्वतःला पापापासून तारू शकत नाही Man cannot deliver himself from evil. मनुष्य स्वतःला वाईटापासून सुटका देऊ शकत There नाही is no other way man can be saved. आणि कुठलीही रीत नाही माणसाच्या तारणाची Man needed God only to rescue him from मनुष्याला sin. देवाचीच गरज पडली तारणासाठी That's why God sent Jesus. म्हणून देवाने पाठवलं येशूंना Salvation is the work of God. तारण देवाचं काम आहे Religion is the work of man. धर्म माणसाचं काम आहे Religion says you need to do something for God. धर्म म्हणतो देवासाठी काहीतरी कर Salvation means God does everything for man. तारण म्हणतंय देवाने तुझ्यासाठी सगळं केलेलं आहे तू काही करू नको Praise God. वा हालेलुया आमेन Religion makes you to work. धर्म तुला काम करायला लावतो Relationship does not make you to work but believe. नातं तुला काम नाही करायला लावत नातं म्हणतं विश्वास ठेव What does the law say? नियम काय म्हणतो Do this and you shall live. कायदा काय आहे असं कर म्हणजे जगशील If you don't do this, you will die. नाही केलं तर मरशील कायदा That is works. ती आहेत काम Works of the law. नियमशास्त्रातली कायद्यातली कामं But Jesus says, येशू म्हणाले believe in the Lord Jesus Christ प्रभू येशूवर विश्वास ठेवा and you shall be saved, you and your household. तू तारला जाशील तू आणि तुझं घराणं तू आणि तुझे घराणे पण सोप्या गोष्टी आपल्याला करायला आवड जातात ना It is not sin, it is the broken relationship with God. पाप नाही रे तुझं देवाशी नातं तुटलंय तो प्रॉब्लेम आहे People start finding out लोक शोधायला लागतात that tree of knowledge of good, was it apple or tree or fig tree or वाह. mango tree? वाह What we have लोकांचा got to do with शोध it? लोकांचा शोध काय तर म्हणे ते बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणारं झाड कुठलं होतं ऍपल ट्री सफरचंद बनाना कोणचं झाड आपल्याला काय करायचंय ते We don't have to be bothered which tree it हा was. ते कुठलं फळ होतं ते तुला त्याची पीएचडी कशाला हवी The relationship is broken. नात्यात पीएचडी कर ते नातं तुटलंय Disobedience broke the relationship with God. आज्ञाभंगातून देवाशी असलेलं नातं तुटलं ना रे So, salvation, तर तारण first of all, it is the healing of broken relationship. पहिलं तर तुटलेल्या नात्याला आरोग्य देतं तारण वा वा पहिलं तर तुटलेल्या नात्याला आरोग्य देतं तारण Yes. Reconciling back to the Creator. निर्माण करत्याशी समेट करतं तारण ओ जीसस आय लव्ह यू Nothing else. बाकी काय नाही I mean, it's not sin that God is very frustrated about. पापाविषयी ना देवाला आता वैताग आला की काय पाप करतो किती पाप करतो सारखं नाही It is the देवाला relationship is broken, he says. देवाला वैताग कशातून येतो अरे तू माझ्याशी नातच ठेवत नाही तू माझ्याशी सारखं I सारखं नातं want काय to तोड- have relationship with मला you. तुझ्याशी नातं ठेवायचंय देव असं म्हणतोय की नातं काय तोडतो सारखं सारखं Your reconciliation with God तुझा देवाशी समेट पाहिजे gives you a freedom of everything. त्यातून तुला सगळं फ्रीडम सगळी आझादी मिळते And we got this reconciliation only through Jesus आणि Christ. आपल्याला हा समेट फक्त येशू ख्रिस्तातून मिळाला That's why salvation is the best gift to a lost soul. म्हणून तारण हरवलेल्या जीवासाठी आलेली सगळ्यात चांगली देणगी आहे And unless and until you are born again, आणि जोवर तुमचा नवीन जन्म होत नाही ना you cannot have access to heaven. तुम्हाला स्वर्गामध्ये ऍक्सेस मिळणार नाही उसका पासपोर्ट ही आहे न्यू लाईफ जीसस Nothing can save you outside of Christ. बाकी ख्रिस्ता बाहेर तुम्हाला कुठलीही गोष्ट मोक्ष देऊ शकत नाही He is the source of eternal life. येशू ख्रिस्त अनंत कालच्या जीवनाचा दाता He आहे said, I am the way. येशू म्हणलेत मी Way मार्ग to आहे. whom? To God. देवाकडे जायचा मार्ग आहे I am the way to the garden, the tree of life. जीवनी झाडाच्या बागेत जायचा मार्ग आहे I am the way to the garden of Eden. त्या एदेन बागेचा मार्ग मी आहे I can only take you through that garden. मीच तुला त्या बागेत नेऊन जाऊ Through the शकतो. gate I can take you. त्या दारातनं मीच तुला आत नेऊ शकतो I am the way. मी मार्ग आहे And I am the truth, मी सत्य आहे not the devil. सैतान नाही And I am the life मी जीवन आहे who gives you life. तुला जीवन I देणार mean, what more we want? अजून काय हवंय आपल्याला काय पाहिजे अजून We can never understand God through our thinking. आपल्याला देव कधीही आपल्या इंटेलिजंट विचारधारेतनं कळणार नाही Salvation is personal. तारण व्यक्तिगत आहे It's a free choice. तारण मुक्त इच्छा आहे You must repent. पश्चाताप करायचा Apostle Peter said, repent and believe in the good news. प्रेषित पेत्र म्हणाला की पश्चाताप करा आणि सुवार्तेवरती विश्वास ठेवा Repent of your sins. तुझ्या पापाचा तू पश्चाताप कर
आणि सुवार्तेवर विश्वास ठेव, तुला तारण मिळेल. There is no way you can miss heaven. बाकी मग तू स्वर्ग चुकवणारच नाही, तुला स्वर्ग मिळणारच. पण तेव्हा बुद्धी बाजूला ठेवावी लागेल, Amen. तेव्हा इंटेलिजन्स मध्ये आणायचा नाही. You can be close to the pastor, you can be close to the bishop, but if you are not close to Jesus, you don't get heaven. तुम्ही पास्टरांच्या जवळ असाल, पास्टर सोडा, तुम्ही बिशपच्या जवळ असाल, पण येशूंच्या जवळ नसाल तर स्वर्ग मिळणार नाहीये. येशूंशी नातं बांधल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Let us pray. प्रार्थना करू My Father, की माझ्या बापा, restore unto me the joy of your salvation. तुझ्या तारणाचा आनंद मला परत कर In the name of Jesus. येशूंच्या नावात. Uphold me with your free spirit, Lord. तुझ्या मुक्त आत्म्याने मला धर In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, keep me away from the tree of the knowledge of good and evil. मला बऱ्या वाईटाच्या झाडापासून लांबच ठेव. Take me close to the tree of life. मला जीवनी झाडाच्या जवळ घे. Today I know आज मला कळलंय Jesus is the tree of life. येशू जीवनी झाड आहेत. And through him, त्याच्याद्वारे, I can gain access to God. येशूंच्या द्वारे मला देवापर्यंत पोहोचता येईल. As Adam could get access to God through the tree of life. जसा आदामाला जीवनी झाडातनं देवापर्यंतचा प्रवेश मिळाला, Adam could get access to the devil through the knowledge of good and evil. मिळू शकत होता, आणि आदामाला बऱ्या वाईटाचं खाऊन सैतानाकडचा प्रवेश मिळाला. Even so, तसंच आहे, Jesus is the tree of life येशू जीवनी झाड आहे, through whom we can gain access to God. ज्यांच्याद्वारे आम्हाला देवाकडचा प्रवेश मिळेल. Thank you, Master. धन्यवाद देवबापा. Let's all stand up. चला सगळ्यांनी उभे राहा. आमेन. Thank you, Lord God. Master, where can we go from your presence? देवबापा, तुला सोडून आम्ही जाऊ कुठे? You have got the words of eternal life. तुझ्याकडे अनंत कालच्या जीवनाचे शब्द आहेत. तुझं सोडून ख्रिस्त आम्ही जाऊ कुठे? We may wander here and there, इकडे तिकडे थोडे भटकू, but finally we come back to our shepherd. शेवटी आमच्या मेंढपाळाकडे परत यावं तर लागेल. देव शेवटी लागतोच. तुम्ही डोकं फोडा, संन्यास घ्या, काही करा. There is no greater relationship in the world than the relationship between a shepherd and a sheep. जगामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं नातं कुठलंही नाहीये. कुठलं नातं सगळ्यात मोठं आहे जगात? मेंढपाळ आणि मेंढरं यांचं नातं. I mean, you have seen relationship between a man and a dog, तुम्ही नाती बघितली आहेत की मनुष्य आणि कुत्र यांचं नातं, man and a cat, मनुष्य आणि मांजर man and त्यांचं wild नातं, animals. मनुष्य आणि जंगली जनावरं त्यांचं नातं. But then you also hear these same animals bite their masters. हो, पण तीच जनावरं त्यांच्या मालकांना सुद्धा कधी कधी चावतात असंही आपण ऐकतो. And no owner dies for his animal. आणि कुठलाही मालक स्वतःच्या पाळलेल्या जनावरासाठी सुद्धा मरत नाही. But see the shepherds. पण मेंढपाळ बघा, I mean, today आज you don't see shepherds here. आपल्याला मेंढपाळ एवढे इथे दिसत नाहीत, But shepherds, they are very attached to their sheep. पण मेंढपाळांचं नातं आपल्या मेंढरांशी फार घनिष्ठ असतं. You ask any village people, they will tell तुम्ही you. गावाकडच्या लोकांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. They will even die for their sheep. मरतील ते मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी, असं नातं असतं And the त्यांचं. sheep will always trust their shepherd. आणि ती मेंढर नेहमी आपल्या मेंढपाळावरती विश्वास ठेवतात की हा माझा मेंढपाळ आहे, तो मला सांभाळणारच. That's why Jesus called himself a good shepherd म्हणून येशूंनी स्वतःला उत्तम मेंढपाळ हे नाव दिलं, and called us his sheep. आणि आपल्याला मेंढर हे नाव दिलं. Amen. आमेन. That much he loves us. एवढं प्रेम आहे येशूंचं आपल्यावर. So you also love him back. तर तुम्ही पण परतफेडीत प्रेम करा Always येशूंवर. think on him. नेहमी येशूंचे विचार करा. Always keep him in your heart. नेहमी येशूंना हृदयात ठेवा. Live for him येशूंसाठी जगा, because your future is very bright. कारण तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे. राजा, तुझं भविष्य उज्ज्वल आहे. Your future is already made. तुझं भविष्य बनलेलं आहे. Whether you live or die, you belong to तू Jesus. जगो मरो, तू येशूंच्या मालकीचा आहेस. You profit here, you profit there. इथे फायदा, तिथेही फायदा आहे. Even if you don't profit here, there surely you will be आणि profit. समजा इथे फायदा नाही झाला तरी वरती नक्कीच फायदा होणार आहे. There won't be any other temptation, no more tests in heaven. आता स्वर्गामध्ये आपल्याला काही पारखलं जाणार नाही का, मोहपाश येणार नाहीये. You don't have to prove at all after this. काही याच्यानंतर तुला सिद्ध करून दाखवावं लागणार All नाही. the final exam is here. सगळी फायनल एक्झाम, सगळे फायनल पेपर, परीक्षा इथंच All द्यायच्या. final papers will be given here. There won't be any more exam. सगळ्या फायनल परीक्षा इथंच द्यायच्यात. वरती जाऊन देव तुला परत परीक्षेला बसवणार नाहीये. We'll be living with him for eternity. वरती जाऊन अनंत काळासाठी आपण देवासोबत राहणार आहोत. But पण your eternity depends on how you live here. तुझा अनंत काळ तू इथे कसं जगतो त्यावर अवलंबून आहे. Don't run away from Jesus. येशूंना सोडून पळून नाही जायचा. Let things be भाग hard. मज्जा, गोष्टी अवघड गेल्या जाऊ दे, काय नाही होत.
cling to Jesus. मला खूप चिमटे बसतायत, बसू दे, काय नाही होत, येशूंना चिकटून राहा. Praise God till the Amen. last breath of your शेवटच्या life. श्वासापर्यंत येशूंना सोडायचं Let नाही. nobody deceive you. कोणी तुला फसवू नये. There are many people who come and will deceive you. अनेक जण येतील आणि तुला फसवतील. Oh, why Jesus? अरे येशूच कशाला, Why this? अरे Why हे that? कशाला, अरे ते कशाला. Don't believe anybody. ऐकायचंच नाही. There are only two trees. दोनच झाड आहेत. One which the world is following, एक ज्या झाडामागे जग चालतंय, the tree of the knowledge of good and बऱ्या आणि evil, वाईटाचं झाड, and the tree of life. आणि दुसरं जीवनी झाड. And Jesus is the tree of life. येशू जीवनी झाड, ज्याच्या मागे आपण चालतो, ही दोनच झाड आहेत. Come, let us worship. आमेन. हालेलुया. धन्यवाद. तुझे आभार. यीशु के हम संतान आनंदित है हरदम, यीशु के हो संतान खुशियाँ मनाते रहो, यीशु के हम संतान आनंदित है हरदम, यीशु के हो संतान खुशियाँ मनाते रहो। हालेलुया. कोई जादू न हम पर चले, कोई न दोष लगे, कोई जादू न हम पर चले, कोई न दोष लगे, शैतान हमारे पाँव तले, Amen. शैतान हमारे पाँव तले, यीशु के हम संतान आनंदित है हरदम, हालेलुया. आमेन. यीशु के हो संतान खुशियाँ मनाते रहो। Yes, Lord. Thank you. हर पल में हर क्षण में यीशु में हो तुम मगन, हालेलुया. हर पल में हर क्षण में यीशु में हो तुम मगन, हम यीशु में होके मगन, Yes, Lord. Hallelujah. हम यीशु में होके मगन, यीशु के हम संतान आनंदित है हरदम, Amen. Yes. यीशु के हो संतान खुशियाँ मनाते रहो। आज के मिस्रियों को हाँ. अब से न देखोगे तुम, Amen. आज के मिस्रियों को अब से न देखोगे तुम, ये लड़ाई प्रभु की है, Amen. ये लड़ाई प्रभु की है, यीशु के हम संतान आनंदित है हरदम, यीशु के हो संतान Glory. खुशियाँ मनाते रहो। चिंता न कर किसी बातों में तुम धन्यवाद करते रहो, चिंता न कर किसी बातों में तुम धन्यवाद करते रहो, हम धन्यवाद करते रहे, Amen. Hallelujah. धन्यवाद करते रहे, यीशु के हम संतान आनंदित है हरदम, यीशु के हो संतान खुशियाँ मनाते रहो, यीशु के हम संतान Amen. Hallelujah. आनंदित है हरदम, Thank you, Jesus. यीशु के हो संतान Thank you, Lord. खुशियाँ मनाते रहो। Father, we thank you and praise you for देव this बाप्पा, आम्ही evening. तुझे आभार मानून तुझी स्तुती करतो. Lord, प्रभू, we have known this truth. आज आम्हाला हे सत्य कळलं. You are the tree of life. तू जीवनी झाड आहेस. You are the tree of life. तू जीवनाचं झाड आहेस. Where else can we go? आम्ही तुला सोडून कुठे जाणार? You have life. तुझ्याकडे जीवन आहे. How can we go to death? कसं मृत्यूकडे जायचं? माहीत असून सुद्धा नको ते कसं करायचं? The tree of the knowledge of good and evil brought death to us. बऱ्या आणि वाईटाच्या झाडाने आम्हाला मृत्यू दिला. We don't want to walk that path. नाही त्या मार्गाला आम्हाला जायचं. We want to walk the path that will give us life. आम्हाला तो मार्ग धरायचा आहे जिथे जीवन मिळतं. Even now, आताही if you need life, जर तुम्हाला जीवन हवं असेल, come close to Jesus. येशूंच्या जवळ या बरं का. I'm going to pray for you now. मी तुमच्यासाठी आता प्रार्थना A करणार special आहे. prayer एक खास प्रार्थना where करणार my आहे God will release life to you. जिथे माझा देव तुमच्यावर जीवन मोकळं करणार आहे. Life in you. तुमच्यामध्ये जीवन मोकळं करणार आहे. Everything that is lacking will be supplied by my आणि Jesus. जे काही कमी पडेल ते माझा येशू तुम्हाला पुरवेल. Our sufficiency is in Christ Jesus. आपली पूर्णता, आपला पुरवठा येशू ख्रिस्तात आहे. Our overflow comes from Jesus. आपली भरपुरी येशूमधून येते. All the lack we find in the world, सगळं जे काही जगात आपल्याला कमी पडतं, उणीव जी काही आहे,
that we find in the world. जगामध्ये जी उणीव सापडते, No, we find in the world. All the lack is we find in the world. जगात जी काही उणीव आहे ती आपल्याला जगात सापडते, But पण in Christ we find fullness of life. ख्रिस्तामध्ये जीवनाची संपूर्णता सापडते. Father, I pray right now, देव बाप्पा, मी आता प्रार्थना करतो, let your fullness come upon my people. तुझी संपूर्णता माझ्या लोकांवर येऊ दे. Release the blessings from your tree of life. तुझ्या जीवनी झाडातले आशीर्वाद माझ्या लोकांवर मोकळे We कर. want to partake of the tree of life. आम्हाला जीवनी झाडातून खायचंय, We want to partake of the tree of आम्हाला life. खायचंय त्या झाडातलं ज्याला जीवनी झाड म्हणतात. Man does not live by bread कारण alone, मनुष्य केवळ भाकरीवर नाही जगत, but by the bread that came down from heaven. जी भाकर स्वर्गातून आली त्यावर मनुष्य जगतो. It's not that Moses gave you bread. मोशेने तुम्हाला भाकर दिलेली It नाही, is my Father who gives you the true bread. माझा बाप तुम्हाला खरी भाकर देत I आहे. am the true bread that came down मी from खरी heaven. भाकर जी स्वर्गातनं खाली आली. He who partakes of it जो कोणी माझ्यातनं सेवन will करेल live forever. तो कायम जगेल. I am the tree of life, मी says जीवनी Jesus. झाड आहे असं येशू He is म्हणतात. the tree of life. येशू जीवनी झाड आहेत. If there is death flowing in you, जर तुझ्यामध्ये मृत्यू वाहत असेल life will flow in तर आता you. जीवन व्हायला लागेल. You want life? तुला जीवन हवंय? Come in front. If तर there are पुढे या. people, yes, I'll pray for you. काही Don't लोक worry. जर अशी असतील ना की ज्यांना जीवन हवंय आता, I will give you. त्यांनी I पुढे will pray या. for मी you. तुमच्यासाठी प्रार्थना करीन. या पुढे. Yes. You feel that you are dying. तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही मरताय, You feel that you are weak. तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्ही अशक्त पडताय, Now is the time. तर आत्ताची वेळ आहे. Jesus will give you from the tree of life. येशू तुम्हाला जीवनी झाडातनं He will देतील. touch you. येशू तुम्हाला स्पर्श करतील. How you don't need to know. तू कसं ते तू जाणून घ्यायची गरज नाही. No, he is like that pole that is lifted up. You see and you are healed. तो उंच केलेला खांब म्हणजे येशू आहे. त्याच्याकडे बघितलं की आपल्याला आरोग्य मिळतं. कसं वगैरेच्या भानगडीत पडू नका. Right now, आता या वेळेला he is going to minister to you येशू तुमची सेवा करणार आहे. in his own way. येशू आपल्या स्वतःच्या रीतीनं तुमची सेवा He करतील. will touch you. तुम्हाला स्पर्श He करतील. will heal you. तुम्हाला आरोग्य He देतील. will release you from तुम्हाला your burden. सुटका देतील तुमच्या सगळ्या Some बंधनातून. of you are burdened, तुमच्यातल्या काही लोकांना ओझं आहे. living in pain, वेदनेत जगताय तुम्ही. living in sorrow. यातनेत आणि दुःखात The जगताय devil तुम्ही. has taken over your life. सैतानाने तुझ्या आयुष्याचा ताबा The घेतला. Lord Jesus is walking in the garden. येशू ख्रिस्त त्या बागेत He चालताय. is coming there. येशू तिथे येत आहेत. He is taking you there. येशू तुला तिथे नेत He is आहेत. saying, partake of this tree येशू तुला म्हणतायत ह्या झाडातलं खा and you will have life. म्हणजे तुला जीवन मिळेल. Thank you, Master. धन्यवाद. Lord, I place all these people into your hands. प्रभू, या सर्व लोकांना मी तुझ्या हातात सोपवतो. Some of them are going through torturous times. त्यांच्यातल्या काहींना फार छळदायी प्रसंगातनं जावं लागतंय. As the devil deceived Eve, the devil is deceiving them. जसं सैतानाने हवेला फसवलं तसं सैतान या लोकांना फसवतोय. He's saying, take part of this tree of the knowledge of good and सैतान evil. या लोकांना सारखं म्हणतोय बऱ्या आणि वाईटाचं झाड खा, बऱ्या आणि वाईटाचं झाड खा, खाले खाले कुछ नाही होता, खाले. You will become like God. तुम्ही देवासारखे You'll व्हाल, become खा. great. होशील, Your महान eyes होशील, will open. मोठा होशील, डोळे उघडतील, It's देव all होशील. false. ते सगळं खोटं आहे. Jesus is the truth. येशू सत्य आहेत. Thank you, Master. धन्यवाद Now देव I बाबा. pray. आता मी प्रार्थना करतो. Touch these people या now. लोकांना आता स्पर्श कर. Every devil सगळा which सैतान is attacking the people, जो लोकांवर हल्ला I करतो, command you, मी तुला आज्ञा in the करतो. name of Jesus, येशूंच्या नावात Leave. सोड या लोकांना. live in Jesus' name. सोड येशूंच्या Live नावात. their lives in त्यांचं Jesus' जीवन name. येशूंच्या नावात Live सोड. their pain in Jesus' त्यांच्या name. वेदना येशूंच्या Live नावात their सोड. trouble in the name of त्यांचा Jesus. त्रास येशूंच्या नावात सोड. Touch them now. त्यांना स्पर्श करा आता. Touch them now. त्यांना स्पर्श करा आता. Touch them now. त्यांना स्पर्श करा आता. Touch them now. त्यांना Oh, स्पर्श touch the करा आता. child. In the name of Jesus. येशूंच्या Touch her. नावात. Touch her, येशूंच्या Lord. नावात. Touch her. धन्यवाद दे बाप्पा. Touch them, Lord. तुझे आभार. Touch them. स्पर्श Touch कर them, त्यांना. Lord. स्पर्श कर Touch त्यांना. them. स्पर्श Receive. कर त्यांना. Receive the healing. आपलं आरोग्य Receive the स्वीकारा. power. आपलं Receive the touch in the name सामर्थ्य of Jesus. स्वीकारा. Whatever is स्पर्श not happening स्वीकारा. will happen now. आता जे In काही the name व्हायचं of आहे, Jesus. होईल येशूंच्या Bring नावात. them on top. Bring them वर on top. घेऊन या, वर Be घेऊन या. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Every weakness has to go. सगळा अशक्तपणा गेलाच Every पाहिजे. demonic power has to go. सगळी सैतानी शक्ती गेलीच पाहिजे. Bring him here. इकडे जवळ आणा. Live in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. And never come into it. परत येऊ नको त्याच्यात. Every weakness go. सगळा अशक्तपणा जाऊ दे. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Live in the name of Jesus. सोड येशूंच्या नावात. There is the tree of life एक जीवनी झाड आहे that will give you eternal life. जे तुला अनंत काळचं जीवन That देणार will आहे. give you power to live. जे तुला जगायचं सामर्थ्य That देणार will give आहे. you power to जे stand. तुला उभं राहायचं सामर्थ्य That देणार will आहे. make you to overcome all things. जे तुला सगळ्या गोष्टींवर मात करायचं सामर्थ्य देणार आहे. Which will make you to face all जे challenges. तुला सगळ्या आव्हानांना तोंड द्यायला समर्थ That करणार is आहे. the tree of life. ते जीवनी In झाड the name आहे. of Jesus. येशूंच्या In the नावात. name of Jesus. येशूंच्या नावात. Touch your life.
स्पर्श Touch your कर. life. Hallelujah. Touch their lives, त्यांच्या Lord. जीवनांना स्पर्श कर Make their देवा. lives fruitful. त्यांची जीवन सफळ कर. Make their lives blessed. त्यांची जीवन आशीर्वादित कर. Thank you, Jesus. मोडकी तोडकी Thank you, जीवन सगळी thank you, संपूर्ण Jesus. कर. Ramanthala Rabba Shakara Bara बखरो करो Manthala बाबा Rabba बासी. Bara. महादिरिबा खरो मा See, the strength is coming in बघा you. शक्ती येते तुमच्यात. You have partaken of the tree of life. कारण जीवन ही झाडातून तुम्ही आता खाता. Strength is coming. शक्ती येत आहे. You will be overcoming many things. तुम्ही अनेक गोष्टींवर आता मात करणार आहात. That fear is leaving ती you. भीती तुमच्यातनं जात आहे. That weakness is leaving तो you. अशक्तपणा तुमच्यातनं That जात doubt is leaving त्या you. शंका जात आहेत. Joy is coming. आनंद येतोय. Peace is coming. शांती येतेय. Happiness is coming. खुशी येतेय. Thank you, कारावास Jesus. सुंदो. Light is coming. प्रकाश येतोय. जीवन Darkness is येतोय. leaving. अंधार जातोय. Evil is leaving. अरिष्ट जात आहे. Thank you, दुष्टाई Jesus. जाती आहे. Thank you, Jesus. आमेन. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू तुझे Do you आभार. know? तुम्हाला माहित आहे Satan was never allowed back in that Garden of Eden. सैतानाला एदेनेच्या बागेत परत कधीही प्रवेश नाही मिळाला. Only Jesus could. परवानगीच नाही. फक्त येशूंना. Only Jesus could walk फक्त in. येशू तिथे चालू शकले. Thank you, Jesus. फक्त येशूंना The परवानगी. devil is defeated. सैतान हरलेला आहे. Jesus has conquered. येशूंनी विजय घेतलेला आहे. So don't worry about anything. तर कशाची अशी काळजी आणि टेन्शन घेऊन बसू नका. You are led by the tree of life. जीवन ही झाड तुम्हाला चालवते. टेन्शन कसलंय? Praise God. देवाला धन्यवाद. Take your places. आपल्या जागेवर सगळ्यांनी कृपया करून बसून घ्या.